नमस्कार सर्वांना, मी विद्या पांढोळे, सचिन गायकवाड अँड टीम या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। काल जे आपण लेक्चर घेतलं होतं ते आपण जे आपलं कंबाईन मुख्य परीक्षा 2022 जो पेपर 1 आहे त्यातले आपण मराठीचे प्रश्न बघितले होते काल। ठीक आहे, 50 पैकी 45 बघितले होते, कारण 5 मार्काचा आपला पॅसेज असतो। आज सेम आपण इंग्लिशचं बघणार आहोत। इंग्लिशला त्यावेळेस 30 प्रश्न हे इंग्लिशचे होते, 30 पैकी 5 म्हणजे समजा पॅसेजचे सोडले तर 25 प्रश्न हे आपल्याला इंग्लिशचे होते। आणि जे आता तुम्ही म्हणताल की आता 5 नोव्हेंबरला किंवा 17 डिसेंबरला पॅटर्न चेंज आहे, तर पॅटर्न काही चेंज नसणार आहे, फक्त प्रश्नांची संख्या एक्स्ट्रा होणार आहे। आता सध्या जी 30 आहे ती फक्त आता 50 एवढी होणार आहे। बाकी जे जे प्रश्नांची लेवल आहे तर ती जशी आहे का तशीच असणार आहे। त्याच्यामुळे हा पेपर तुमच्यासाठी ॲनालिसिस व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे 4-5 दिवसानंतर तुमची मुख्य परीक्षा आहे का त्याला नक्की त्याचा फायदा होणार आहे। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की पेपर जो ज्यांनी दिला नाही हा पेपर त्यांच्यासाठी हा पेपर खूप सोपा होता, परंतु ज्यांनी दिला ना हा पेपर त्यांच्यासाठी फक्त एकतर कुणासाठी निम्म्या लोकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा मॉडरेट पेपर होता, निम्म्यासाठी तो खूप अवघड हा पेपर होता। का? फक्त वेळेअभावी हा पेपर अवघड होता। ठीक आहे, प्रश्नांचे म्हणजे ऑप्शन जे आहेत ना ते खूप ट्रिकी होते, आपण उत्तरापर्यंत लवकर पोहोचू शकत नव्हतं आणि शेवटी घाईघाईमध्ये आपल्याला जे उत्तर वाटतं का ते आपण म्हणजे केलेलं आहे याच्यामध्ये। त्याच्यामुळे वेळेअभावी हा पेपर आपल्याला मॉडरेट किंवा एकदम अवघड गेलेला आहे कुणाकुणासाठी तर, परंतु सोपा हा फक्त ज्यांनी दिला नाही का त्यांच्यासाठीच हा पेपर सोपा असणार आहे। ठीक आहे, आता कालचं जे आपलं लेक्चर झालं मराठीचं घेतलं होतं आपण, तर जवळपास ते पहिलंच लेक्चर होतं माझं यूट्यूबला आणि इतक्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून एवढ्या विद्यार्थ्यांच्या छान प्रतिक्रिया आलेल्या आहेत ना, जे एका नामांकित शिक्षकाला सुद्धा एवढ्या म्हणजे छान प्रतिक्रिया आलेल्या नसतील जेवढ्या की काल आलेल्या आहेत। कारण एकतर प्रतिक्रिया अशी होती की असं वाटलं की ते म्हणे जवळपास 2 तास एका जागेवर उभारून एवढी जी म्हणजे एवढं तळमळीनं कोणी जसं की एखादा शिक्षक सुद्धा एवढं आपल्याला तळमळीनं सांगत नसतो जेवढं की मॅम तुम्ही सांगितलं। म्हणजे एवढं भारी वाटलं ह्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकून, जेणेकरून कसं असतं आपण एखादं चांगलं काम करतोय ना त्याला जर आपल्याला जर चांगला प्रतिसाद मिळत असेल ना तर आपल्याला आणखी त्याच्यामध्ये जास्त मेहनत घ्यावीशी वाटते, आणखी त्याच्यापेक्षा जास्त काय देता येईल आपल्याला विद्यार्थ्यांना ते आणखीन आम्हाला म्हणजे जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत असतो। त्याच्यामुळे जेवढ्यांनी काही छान प्रतिक्रिया केल्या त्यांच्यासाठी सर्वांसाठी म्हणजे त्यांचे मी इथं सर्वांचे आभार मानते। ठीक आहे, आज आपण आता काय करू आणि कसं आहे माहिती का, अभ्यासाची हा जो पेपर आहे ना याच्यासाठी अभ्यासापेक्षा पण जास्त अभ्यासाची योग्य पद्धत खूप महत्त्वाची होती। आणि योग्य पद्धतीचं जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते, जवळपास जे 30 एप्रिल 2023 ची जी आपली पूर्व परीक्षा होती त्याच्यामध्ये आम्ही एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम ही केला होता। जवळपास 817 विद्यार्थी याच्यामध्ये म्हणजे एवढ्यांचे म्हणजे ऍडमिशन होते, तर ह्या 817 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 400 ते 450 विद्यार्थी आज मेन्सला होते 2022च्या। ठीक आहे, आपलं 2023च्या मेन्सला आहेत। तर सांगायचा उद्देश हेच की आणि त्यांची पण जी मेन्सची बॅच आहे का तेही आम्ही सध्या घेत आहोत। फक्त सांगायचा उद्देश आहे की आपण म्हणजे अभ्यास तर सर्वच करत आहेत, परंतु योग्य पद्धतीने अभ्यास कसं करायचं असतं हे याच्यासाठी आपल्याला एक योग्य मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे। कारण त्याचं उदाहरण स्वतः मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जी मी आज तुमच्या समोर आहे ती पूर्णतः माझ्या मार्गदर्शकामुळे तिथं उभी आहे। त्याच्यामुळं जरीही आपल्याला जर त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर, कारण तुम्हाला माहिती आहे स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही, किती आहे कसं आहे, किंवा फक्त आपल्याला काय करायचं आहे पटकन एखादी एक्झाम आली पटकन ते एक फोकस ठेवा। आपलं कसं असतं काही टार्गेटचं ना टार्गेटच नसतं की बाबा हेच आपलं टार्गेट आहे का किंवा काय, त्यांचं कसं असतं फक्त आलेली प्रत्येक एक्झाम द्यायची आणि प्रत्येक एक्झाम आल्याच्या नंतर असं आपलं एक तुम्ही गोष्ट कधी लक्षात ठेवता का की प्रत्येक एक्झामचा अभ्यास काही सेम असतो का? नाही ना, प्रत्येकाला आपल्याला वेगवेगळा अभ्यास करावाच लागतो आणि त्याच्यामुळे आपण पूर्णतः डिस्ट्रॅक्ट होऊन जातो आणि जे आपलं फोकस आहे ते आपण एका ह्याच्यावरती ठेवत नाही। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, अगोदर आपलं ध्येय निश्चित करा की आपल्याला नेमकं करायचंय काय आणि त्या दिशेनं तुम्ही जायला लागा, एवढंच फक्त सांगू इच्छिते। ठीक आहे, आता आज आपण जसं काल आपण मराठीचं बघितलं होतं सेम आज आपण इंग्लिशचंही बघणार आहोत। आता या पेपरमध्ये जवळपास कसं होतं माहिती का, ऑप्शन हे इतके ट्रिकी होते ना, जवळपास 2 तर प्रश्न ॲज इट इज कॅन्सल होण्यासारखेच आहेत आणि ते विद्यार्थ्यांनी आक्षेपही पाठवलेले आहेत आणि 2 प्रश्न हे संदिग्धच आहेत, म्हणजे आपल्याला उत्तर ह्याचं एक वाटतं परंतु आयोगानं म्हणजे ते वेगळंच उत्तर दिलेलं आहे। ठीक आहे, ते प्रश्न कोणते ते आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेल। फक्त जवळपास आता आणि सांगायचा उद्देश हा की मी तुम्हाला कालही म्हटलं होतं की पीवायक्यूचं महत्त्व मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं, सेम ह्याही पेपरमध्ये मी तुम्हाला प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला मी पीवायक्यूचं महत्त्व सांगणारच आहे की काय आहे ते। ठीक आहे, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपण जे समजा आता काहींच्या मनामध्ये व्होकॅब्युलरीसाठी खूप भीती असते की मी कसं व्होकॅब्युलरी म्हणजे करू किंवा कसं कव्हर करू, किती मोठं आहे ते, इडियम्स असतात, वन वर्ड सब्स्टिट्यूशन असतात, अँटोनिम्स असतात, सिनोनिम्स असतात, नेमकं मी कसं करू। ठीक आहे, परंतु जर आजची व्होकॅब्युलरी बघितली, जवळपास मी तुम्हाला आता विश्लेषण सांगते त्याचं कसं होतं ते पेपरचं तुम्हाला सांगेल। एकूण 30 प्रश्न होते। ठीक आहे, 30 प्रश्नापैकी आपले
5 गेले आपल्या पॅसेजला गेले, ठीक आहे. 9 आपले हे पूर्णतः व्होकॅब्युलरीवरती प्रश्न होते आणि जे 16 प्रश्न होते हे आपल्या कोर ग्रामरवर होते. आता हे 5 तर सोडून द्या, 5 पॅसेज असतो, 16 हे आपल्या ग्रामरवरती होते आणि जे 9 होते ना हे व्होकॅब्युलरी, याच्यावरती या तुम्ही. आता प्रत्येक ठिकाणी आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेल, व्होकॅब्युलरीचा प्रश्न आला ना तुम्हाला सांगेल 9 पैकी ऍज इट इज 5, 9 पैकी किती 5 प्रश्न हे ऍज इट इज आयोगाचे PYQ आहेत. आणि हे तुम्हीही ज्यांनी PYQ वाचले असतील त्यांना नक्कीच हे माहित असणार की 9 पैकी 5 प्रश्न हे आयोगाचे PYQ आहेत. आणि जे 4 प्रश्न राहिले का, तर 4 प्रश्नासाठी आपल्याला कोणतेच पुस्तक वाचायची गरज नव्हती, ते एकदम कॉमन सेन्सनं सोडवायचे ते प्रश्न होते, म्हणजे एवढे सोपे होते. आल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा कळेल की म्हणजे हे एवढे सोपे प्रश्न असताना देखील आपण जे 5-5, 10-10 हजार व्होकॅब्युलरी पाठ केलेली आहे किंवा एवढे मोठे त्यासाठी पुस्तकं वाचले आहे, त्याचा काही ज्यांनी ती वाचलेली असतील ना पुस्तकं त्याला सुद्धा एवढे व्होकॅब्युलरीला मार्क नसतील. आणि ज्यांनी कॉमन सेन्सनं हे प्रश्न सोडले व्होकॅब्युलरीचे म्हणजे जे 4 आहेत ते, कारण 5 तर ऑलरेडी PYQच आहे, ठीक आहे. तर ते त्या अभ्यास करणाऱ्याच्या पुढे गेलेले असतील एवढं मी सांगू शकते. का, कारण जेव्हा प्रश्न येईल का तेव्हा प्रश्न आल्याच्या नंतरच मी तुम्हाला सांगेल की म्हणजे ते कसं सोडवायचा होता प्रश्न, ठीक आहे. मग थोडक्यात आपलं विश्लेषण बघितलं, 30 प्रश्न असा होते ह्या पेपरमध्ये. 5 प्रश्न आपल्या पॅसेजचे गेले, 9 व्होकॅब्युलरीचे आणि 16 हे आपल्या ग्रामरचे होते. त्यातले 9 पैकी 5 हे ऍज इट इज PYQ आहेत आणि बाकीचे राहिलेले 4 हे आपल्याला असेच निघत होते, म्हणजे जे आपल्या रोजच्या वापरातले शब्द होते. त्याच्यामुळे म्हटलं ना मी कॉमन सेन्सनं ते सोडवायचे होते. आता आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नावरती येऊया, ठीक आहे. बघा आता पहिला प्रश्न, देअर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज, ठीक आहे. ओळखायचंय काय पटकन बघा, क्लॉज ओळखायचा आहे आपल्याला. आता जे क्लॉज आतापर्यंत नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज असं आपल्याला माहित आहे, 3 प्रकार आहेत क्लॉजचे. परंतु जी पद्धत होती ह्या प्रश्नात विचारण्याच्या आयोगाचं क्लॉज ही खूप डिफरन्स होती, जी प्रत्येक वेळच्या प्रश्नापेक्षा खूप वेगळी होती, ठीक आहे. म्हणजे कन्फ्युज करणारा प्रश्न होता. मी तुम्हाला सांगते जवळपास 90% विद्यार्थ्यांनी काय केलं असेल, बट बघितलं की पटकन ऑप्शन नंबर 4 केला असेल की कोऑर्डिनेट क्लॉज, कारण कोऑर्डिनेट क्लॉज हे बट आहे, ज्यानं की वाक्य कोणतं तयार होत असतं, बट ह्यानं जर हे केलं तर आपलं कंपाऊंड सेंटेन्स तयार होत असतं, हे आपल्याला माहित आहे, ठीक आहे. म्हणून 90% विद्यार्थ्यांनी ते हे केलेलं असतं. परंतु मित्रांनो इंग्लिशमध्ये प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेत, आपण जसं समजतो त्या पद्धतीचं नसतं. आता देअर वॉज नो वुमन प्रेझेंट बट वेप्ट ॲट द न्यूज, ह्याचा आपल्याला क्लॉज ओळखायचा होता आणि तो वाक्याच्या सेन्सनुसार ओळखायचा होता. इथं बट दिलं, काही विद्यार्थ्यांनी हे केलं, परंतु त्याचं खरं उत्तर काय आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कसा तर लक्षात ठेवा, वेप्ट म्हणजे काय, वेप्ट म्हणजे रडणे, ठीक आहे. वेप्ट ॲट द न्यूज म्हणजे ती जी उमन आहे का, जी तिथं प्रेझेंट आहे का, तर ती रडत होती, म्हणजे त्या उमन बद्दल इथं एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे समोरच्या वाक्यामध्ये, ह्या उमन बद्दल दिलेली आहे. त्याच्यामुळे आपलं इथं हे, आणि आपल्याला माहिती की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा किंवा नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, विशेषण म्हणत असतो, हे आपल्याला मराठीत माहित आहे. आणि जसं तिकडे मराठीमध्ये आहे ना ते विशेषण वाक्य किंवा समजा नाम वाक्य आणि ते क्रियाविशेषण, सेम इकडे पण तसंच आहे, ठीक आहे. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज, तर हे आपलं ऑप्शन नंबर इथं 2 हे आपलं उत्तर होतं, ठीक आहे. परंतु खूप विद्यार्थी कन्फ्युज का झाले, फक्त एकाच गोष्टीमुळे की ते बट दिसलं म्हणून. आपण फक्त काय लक्षात ठेवलं असतं की आता ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं की एखादं जे समजा WH एखादा शब्द येणार किंवा दॅट येणार, त्याच्या अगोदर समजा जर त्याच्या अगोदर जर नाउन किंवा प्रोनाउन आलं तर तो आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. नाउन म्हणलं तर नाउन क्लॉज कसं ओळखायचं, ते वाक्याच्या सुरुवातीला येतं, ऑब्जेक्टला येत असतं किंवा प्रिपोजिशनच्या नंतर येत असतं, म्हणजे हे किंवा अपोजिशनच्या नंतर येत असतं, हे आपण नाउन क्लॉज मध्ये बघितलेलं होतं. आणि ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये आपल्याला माहिती की जे क्रियापदाबद्दल माहिती देत असतं त्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज असं म्हणत असतो, म्हणजे हे सगळं आपल्याला माहित होतं. परंतु आयोगाने इथं खूप ट्रिकी हा प्रश्न विचारलेला होता. वाटतं तेवढं हा पेपर सोपा नव्हता, ठीक आहे. मी म्हटलं तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये असं वाटेल, हा बाहेरच्यांना सोपा आहे, परंतु जे आपण होतो ना आतमध्ये त्यांच्यासाठी हा प्रश्न म्हणजे तिथं टॅकल करणं खूप अवघड होतं, म्हणजे एवढं कन्फ्युजन. आणि वाक्य आणि इंग्लिशची सुरुवात, आता हा ए सेट आहे, इंग्लिशची सुरुवात म्हणजे ह्याच प्रश्नानं झालेली होती, त्याच्यामुळे तर आणखीनच जास्त हे झालं. म्हणजे असं वाटलं की आता पहिलाच प्रश्न आपण चुकलो, कारण बट म्हणजे कोऑर्डिनेटिव्ह येतो, दुसरीकडे दिमाग लावायचं हेच नाही. मी स्वतः सांगते तुम्हाला, मी स्वतः हा प्रश्न चुकलेला आहे. मी फक्त घाईघाईमध्ये फक्त बघितलं की बट दिसतंय ना, मी वाक्याचा अर्थच बघितला नाही, डायरेक्ट कोऑर्डिनेट क्लॉज केलं होतं, जिथं की माझे 2 मार्क गेले, ठीक आहे. परंतु मी जशी चूक केली, मी माझ्या चुका का सांगते, जेणेकरून तुमच्या आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही त्या चुका टाळाव्या, ज्या मी चुका केल्या ना त्या तुम्ही टाळाव्या, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल परीक्षेमध्ये. 2-2 जरी मार्क वाचले ना ह्या सिली मिस्टेकमुळे, तरीही आपण खूप बाकीच्यांपेक्षा खूप पुढे जात असतो, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चला आता दुसरा प्रश्न आहे आपला, रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड विच वन ऑफ द, आता इनकरेक्ट विचारलेलं आहे, पटकन अगोदर गोल करून घ्या, करेक्ट विचारले का इनकरेक्ट, कारण याच्यामध्ये खूप आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमकं करेक्ट विचारलेलं आहे का इनकरेक्ट विचारलेलं आहे, ठीक आहे. आता बघा, द थिप हिड हिमसेल्फ इन शेड आणि द थिप हिड इन अ शेड, ठीक आहे. आता इथं
कधीच हिडच्या नंतर हिमसेल्फ येत नसतं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर इथं आता आयोगाचं उत्तर काय आहे बघा, रीड द सेंटेन्स केअरफुली. आता हे जे ऑप्शन होते ना, हे पहिलाच पॅटर्न असा आहे आयोगाचा की इथं त्यांनी असले आपल्याला इथं ऑप्शन टाकलेले आहेत की ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट, ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट. हे पहिलेच असे ऑप्शन आहेत जे की आयोगाने आपल्याला इथं टाकलेले आहेत, म्हणजे फक्त आपल्याला ते कन्फ्युज करण्यासाठी. आणि हे नक्कीच इथं होणार, कारण ए इज इनकरेक्ट म्हणजेच बी इज करेक्ट आहे ना, किंवा बी इज करेक्ट जर असेल तर ए इज नक्कीच इनकरेक्ट असेल ना, म्हणजे हे दोघं एकमेकांना कॉन्ट्रास्टच होणार ना. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश की हे पूर्णतः डायरेक्ट होऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यामुळं आता शेवटी आयोगाची मर्जी, आयोगाच्या पुढे आपण जाऊ शकत नाहीत, परंतु खूप विद्यार्थ्यांनी या प्रश्नावरती पाठवलेला आहे. सेम असाच पॅटर्नचा पुढे पण एक प्रश्न आहे जे की मी तुम्हाला आल्याच्या नंतर सांगेलच, ठीक आहे. आता इथं इनकरेक्ट विचारलं होतं ना, मग आता आपल्याला कन्फर्म माहिती की ए इज इनकरेक्ट आहे, हे तर आपल्याला उत्तर पाहिजे होतं ना, परंतु आयोगाने उत्तर दिलेलं आहे बी इज करेक्ट, हे उत्तर दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांनी काय केलं होतं माहिती का, काय की आपल्याला काय विचारले प्रश्नात, इनकरेक्ट काय आहे हे विचारलेलं होतं. मग आपलं उत्तरामध्ये पण तर ए इज इनकरेक्ट यायला पाहिजे होतं ना. आता कन्फर्म तर माहिती की हे तर आपलं वाक्य चुकीचंच आहे आणि हे आपलं बरोबर आहे, ठीक आहे. मग ए इज इनकरेक्ट लिहायचं होतं. मग सगळ्या विद्यार्थ्यांनी वाक्याच्या सेन्सनुसार गेले की आपल्याला विचारले काय, इनकरेक्ट, मग आपण इनकरेक्टच लिहिलं. हा ठीक आहे बाबा, तिथं जर करेक्ट और इनकरेक्ट असं काही ऑर मध्ये असतं तर मग आपण थोडासा विचार केला असता ना, परंतु इथं असे ऑप्शनच आपल्याला असे होते की आपण तिथं काहीच नव्हतं, कारण ए इज इनकरेक्ट हे तर कन्फर्मच होतं आणि बी इज करेक्ट हे पण दोन्हीचं म्हणजे एकच तर अर्थ होतो ना. त्याच्यामुळे हा खूप म्हणजे डायरेक्ट कॅन्सलच होण्याचं हे, कारण जरी पण वाक्य समजा जरी चेंज होऊन आलं तरी काय येणार, ए इज इनकरेक्ट, पण तरी पण आहेच ना. मग जर ए इज इनकरेक्ट असेल तर बी इज करेक्टच असणार ना. त्याच्यामुळे ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. असे दोन प्रश्न आहेत जे की आयोगानं सेम पॅटर्नवरती विचारलेले आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट, म्हणजे पहिला प्रश्न तर आपला झाला कॅन्सल, ठीक आहे. पण आता शेवटी आयोगाची मर्जी, आयोग देतं का नाही ते बदलून हे आपल्याला माहित नाही. नेक्स्ट आहे आता आपल्याला चेंज इन टू बघायचं. पटकन इनडायरेक्ट स्पीच विचारले का काय, कधी कधी आपल्याला वरती इनडायरेक्ट स्पीच देतात, आपल्याला खाली डायरेक्ट स्पीच करायची असते. कधी कधी आपल्याला वरती इनडायरेक्ट दिलं जातं, आपलं कधी कधी वरती डायरेक्ट असतं, खालती आपल्याला इनडायरेक्ट स्पीच दिलेलं असतं, ठीक आहे. आता बघा आपल्याला काय, द डॉक्टर आस्क्ड द पेशंट डिड यू ईट एनिथिंग दिस मॉर्निंग, ठीक आहे. आता पटकन वाक्य वाचल्या क्षणी आपल्याला एकच गोष्ट कळायला पाहिजे, काय की वाक्य कशाचं आहे ते. वाक्याची सुरुवात जर सपोर्टिंग व्हर्ब न होत असेल तर आपल्याला लगेच कळायला पाहिजे की हे येस नो टाईपचं हे आहे, ठीक आहे. येस नो टाईप क्वेश्चन आहे हा, म्हणजेच मग लगेच कळायला पाहिजे की जर वाक्य आपल्याला इनडायरेक्ट स्पीच आहे आणि आपलं डायरेक्ट स्पीच आहे, त्याच्यात जर वाक्य येस नो टाईपनं जर सुरू होत असेल तर जे वाक्याचं कंजक्शन म्हणजे जे दोन वाक्याला जोडणार आहे तर ते कोण असलं पाहिजे, एक इफ किंवा एकतर वेदर, ठीक आहे. म्हणजे इफ किंवा वेदर फक्त आपल्याला बघायला पाहिजे. पहिला आपला नियम हा बघायचा, मग बघा दिसतोय का कुठं, आता इथं पण वाक्यामध्ये इफ आहे, इथं समजा वेदर आहे, इथं कुठं, इथं पण वेदर आहे आणि इथं पण वेदर आहे, म्हणजे ही ट्रिक्स आपल्याला लागू होणार नाही. पण तितक्यातून जर विचार केला तर याच्यानुसार एक तर ऑप्शन आपला कटू शकतो का, कारण दॅट आणि वेदर हे कधीच सोबत येत नसतं. कारण दॅट हे जे आपलं सकारात्मक वाक्य असतं, अफर्मेटिव्ह असतं, त्याला जोडण्यासाठी हे कंजक्शन म्हणून दॅटचा वापर करतो. दोन कंजक्शन कधी शेजारी येत नसतं, म्हणून आपला ऑप्शन नंबर फक्त ह्या नियमानुसार फक्त एकच जातो. पण आता 3 राहिले ना, मग 3 कसे शोधायचे, लगेच बघायचं आपल्याला काय विचारलं आहे, डिड यू ईट. मग बघायचं आता ह्याचा टेन्स कोणता आहे. डिड म्हणलं की आपल्याला माहिती कन्फर्म की काय आहे हे V2 म्हणजेच काय तर हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग एक लक्षात ठेवा, जर वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचं असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होणार तर पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय असतं तर हॅड प्लस V3 असतं. मग आता आपल्याला इथं उत्तर शोधायला सोपं झालं. मग आता एक तर आपला कटला ह्या दॅट आणि वेदरमुळं. मग आता ऑप्शन 3 राहिले, ह्या ऑप्शन 3 पैकी कुठं दिसतं आपल्याला ती रचना हॅड प्लस V3, तेवढंच फक्त बघायचं. पूर्ण वाक्य कधीच असे वाचायचे नाहीत, फक्त आणि फक्त आपल्या त्या जे कीवर्ड्स असतात त्याच्यानुसार बघायचं की आपण उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो किंवा एलिमिनेशन कसं पटपट करू शकतो, ठीक आहे. बघा पहिला आहे इथं ही 8 आहे, इथं पण V2 आहे, गेला आपला पहिला ऑप्शन. तर आपल्याला फक्त वाक्यात काय बघायचंय, हॅड प्लस V3 बघायचे. आता इथं बघा हॅड V3 आहे आणि शेवटला बघा इथं पण हॅड V3 आहे. मग आता उत्तर कोणतं तर बघायचं, इथं हे पण वाक्य जाऊ शकतं का, इथं हॅड बीन आहे, ठीक आहे. हे तर आपलं ऑलरेडीच कटलेलं होतं, हॅड बीन नको आपल्याला, फक्त आणि फक्त हॅड 3 हवं होतं. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 ही जात होता का, कारण वाक्य हे आपलं सिंपल पास्ट टेन्सचं आहे आणि सिंपल पास्टचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स होत असतं, ज्याची की रचना सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट ही त्याची रचना आहे. आणि मग म्हणून फक्त आणि फक्त एका शब्दावरून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, ठीक आहे. पहिलं तुम्हाला कंजक्शन मी का सांगितलं, कंजक्शन जायची गरजच नव्हती, पटकन टेन्स ओळखायचा, टेन्स वरून
बघायचं की मग त्यासाठी तुम्हाला सगळं माहित पाहिजे की जर डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर इनडायरेक्ट मध्ये कोणता होणार, इकडे जर पास्ट कंटिन्युअस असेल तर तिकडे कोणता होणार, मग तिकडे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होणार. ह्या सगळ्या तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही योग्य उत्तरापर्यंत लवकर पोहोचू शकणार नाही. हे पण गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपलं आलं उत्तर फक्त आणि फक्त टेन्स वरून माझं उत्तर मिळालं. मी काय केलं याच्यामध्ये फक्त बघितलं, डीड दिसलं मला, डीड यू म्हणजे मला कळालं की हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मी लगेच मला आठवली रचना. जर वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल आणि त्याचा इनडायरेक्ट जर करायचं असेल तर आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स हा काळ फक्त बघायचा होता. आणि पास्ट परफेक्ट टेन्सची रचना काय आहे तर हे हॅड प्लस V3 ही त्याची रचना होती. मग 4 ऑप्शन पैकी फक्त आणि फक्त एकच ऑप्शन असा आहे इथं हॅड इटन, जे की हॅड प्लस V3 आहे. इथं पण होता, परंतु इथं आपले हे 2 कंजक्शनमुळे ऑलरेडीच आपला ऑप्शन इथं कटून गेला होता. ठीक आहे, अशा पद्धतीने हा सोपा प्रश्न होता. सगळ्यात सोपा प्रश्न म्हणजे इतका सोपा प्रश्न होता की म्हणजे फक्त 2 सेकंदात उत्तर निघण्यासारखं होतं. तरीही तर काही विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन झालं का, कारण त्यांना तिथला नियम माहित नव्हता. आता हे आपला क्वेश्चन टॅगचे बरेच नियम आहेत की काय आलं तर काय घ्यायचं, कसा क्वेश्चन टॅग करायचा वगैरे सगळ्या गोष्टी. आणि आयोगानं कधी कधी एवढ्या बारीक चुका केलेल्या आहेत ना. आता क्वेश्चन टॅग करताना आपल्याला कन्फर्म माहिती की क्वेश्चन टॅग कधी करायचा असतो, इथं वाक्य झाल्याच्या नंतर कोमा देऊनच इथं क्वेश्चन टॅग तयार होत असतो. हे लक्षात ठेवा. आयोगानं फक्त एकदा इथं असं फुल स्टॉप दिला होता आणि इथं हे म्हणजे पुढे क्वेश्चन टॅग केला होता. आणि मग आपल्याला एवढं लक्ष असतं का तिथं की तो कोमा आहे का फुल स्टॉप आहे का, तिथं म्हणजे एवढं कळत नाही ना आपल्याला. त्याच्यामुळं ह्या सुद्धा अशा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष ठेवा. आणि हे कधी कळतं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही PYQचं अनालिसिस करताना त्यावेळेस तुम्हाला हे छोट्या छोट्या चुका सुद्धा तुमच्या लक्षात येत असतात. ठीक आहे, आता बघा आय एम अ ग्रॅमेरियन, हेच आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो एक सांगते, इथं खूप विद्यार्थी कुठं चुकले माहिती का, त्यांनी एम अँड टाय केलं. आता जे क्वेश्चन टॅगचा नियमच काय आहे, जर वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं इकडं क्वेश्चन टॅग मध्ये निगेटिव्ह करायचं असतं, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, परंतु आता मग लगेच कळालं आपल्याला वाक्य हे पॉझिटिव्ह आहे म्हणजेच आपल्याला वाक्य हे निगेटिव्ह करायचं आहे. ठीक आहे, मग आता निगेटिव्ह मध्ये पहिला ऑप्शन तर आपला गेला. आता राहिला आरंट आय, एम अँड टाय आणि एम आय नॉट, असं तर काहीच नसतं, त्याच्यामुळे हे ऑप्शन आहे आपला गेला. आता 2 आणि 3 मध्ये विद्यार्थी एवढे कन्फ्युजन झाले ना, निम्म्या विद्यार्थ्यांनी हे एम अँड टाय हे उत्तर केलेलं आहे. ठीक आहे, आता एक सांगू का मित्रांनो, इथं रूल काय होता की जर वाक्यामध्ये जर एम असेल आणि जर ते वाक्य पॉझिटिव्ह असेल, जर त्याचा निगेटिव्ह आपल्याला जर क्वेश्चन टॅग करायचा असेल ना, तर तिथं आरंट आय घ्यायचं असतं. हा नियम आहे आणि हे आपलं उत्तर होतं. पण जर इथं जर वाक्य जर निगेटिव्ह असतं, आय एम नॉट अ ग्रॅमेरियन, मग आता निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचं आहे ना, तेव्हा आपलं उत्तर एम आय आलं असतं, तेव्हा आर आय वगैरे असं येत नसतं. त्याच्यामुळे एवढी सिंपल इथं एक नियम होता, त्या नियमानुसार आपण 2 सेकंदामध्ये इथं आपण उत्तर काढू शकत होतो. ठीक आहे, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय झालं की त्यांना ह्या नियमच माहित नव्हता एमचा, की एम नंतर म्हणजे असं जर एमचं निगेटिव्ह करायचं असेल तर आरंट आय हे येत असतं, एम अँड आय येत नसतं. पण ते जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर मग त्याचं एम आय येत असतं. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न हा होता. चला नेक्स्ट आहे आता, हा पण सगळ्यात सोपा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स ओळखायचा आहे आपल्याला. काय पटकन जे सांगितलं नाही त्याला पटकन गोल करून घेत चला, की नेमकं म्हणजे पहिलं आपलं थोडंसं डोक्यावरचं ओझं कधी कमी होत असतं. पटकन प्रश्न वाचायचा, पटकन विचारले काय त्याला पटकन गोल करायचं, एवढी एक म्हणजे पटकन तेवढं हे करून टाकायचं. मराठी असो किंवा इंग्लिश असो, तिकडे पण योग्य विचारले का अयोग्य विचारले, आयोग विचारले का म्हणजे अचूक विचारले का बरोबर विचारले, ह्या सगळ्या गोष्टी तिथं पटकन राऊंड करायचा आणि राऊंड केल्याचं म्हणजे गोल करायचा आणि मग परत खाली इकडं यायचं. नाहीतर आपण खाली कधी कधी उत्तर बरोबरही काढून आपलं उत्तर चुकत असतं. का, कारण आपण इथं व्यवस्थित वाचलं नसतं की ते योग्य आहे की अयोग्य आहे. ठीक आहे, चला आता इथं आपल्याला काय ओळखायचं आहे, कंडिशनल सेंटेन्स ओळखायचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कंडिशनल सेंटेन्स ओळखायचं असेल आपल्याला तर त्याचे पण नियम आहेत. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला कुठंच कन्सेप्ट नसणार वगैरे काहीच नसतं, तुम्हाला सगळे नियम आहेत आणि ते नियम प्रत्येक तुम्हाला पाठच असले पाहिजे. कशाच्या नंतर काय येतं, काय म्हणजे काय घेतल्याच्या नंतर काय येतं, किंवा जर वाक्य जर सिंपल प्रेझेंट आपलं जर वाक्य जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याच्या पुढे जर त्याचं कंडिशनल करायचं असेल तर कोणतं म्हणजे त्याच्या पुढे येणार, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. आता पहिलं वाक्य बघा, इफ इट रेन्स वी वुड स्टे. ठीक आहे, आता वुडला पटकन हे करा. आता इथं कसं असतं माहिती का, एक वाक्य टेन्सचं असतं आणि पुढचं वाक्य जे असतं का तर ते मॉडेल ऑक्झिलरीचं असतं आणि इज इक्वल टू हे कंडिशनल सेंटेन्स बनत असतं, हे लक्षात ठेवा. आता टेन्सचं वाक्य असतं एक, मग ते कोणताही टेन्स असून त्याच्या पुढे मॉडेल ऑक्झिलरी असते. आता बघा जर इथं प्रेझेंट टेन्स असेल ना, प्रेझेंट टेन्स असेल तर जी मॉडेल ऑक्झिलरी असते का ती पण प्रेझेंटचीच असते. जर इकडे पास्ट टेन्स असेल ना तर इकडे जी मॉडेल ऑक्झिलरी आहे का तर ती पण आपल्याला पास्टचीच घ्यावी लागते, एवढं लक्षात ठेवा. जर इकडे पास्ट परफेक्ट असेल ना तर इकडे आपल्याला मॉडेल परफेक्शन घ्यावं लागतं, मॉडेल परफेक्शन प्लस V3. मॉडेल परफेक्शन हे काय तुम्हाला
खालच्या वाक्यात सांगेल मी. फक्त हे नियम पाठ असणं खूप गरजेचं आहे की काय आल्याच्या नंतर काय घेतलं जातं ते. ठीक आहे. आता बघा आपल्याला कंडिशनल सेंटेन्स ओळखायचे. इफ इट रेन्स, मला हे लगेच कळालं की हे आपलं हे टेन्सचं वाक्य आहे, कारण एक वाक्य टेन्सचं असतं आणि एक वाक्य आपलं हे काय असतं तर मॉडल ऑक्झिलरीचं असतं. मग आता हे प्रेझेंट टेन्स आहे आपला. रेन्स वरून तुम्हाला कळालं असेल की आपला प्रेझेंट टेन्स आहे. मग उड काय म्हणजे उड हे आपलं पास्ट टेन्स असणार आहे. इथं जर विल असतं ना, विल असो शाल असो, जर समजा हे जर असतं ना तर हे आपलं उत्तर राईट असतं. परंतु प्रेझेंटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंटचीच मॉडल ऑक्झिलरी पाहिजे होती, इथं पास्टची आलेली आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन आपलं कट झालं. ठीक आहे. पटकन बघा आपल्याला करेक्ट ओळखायचंय का इनकरेक्ट, पटकन बघत चला. मग आता करेक्ट ओळखायचंय म्हणजे गेलं का एक ऑप्शन. हा ठीक आहे, एकच जातो आपला. ठीक आहे. चला दुसरा बघा. इफ द थिप वुड कम इन टू माय रूम, आणि इकडं आय वुड. मी तुम्हाला आताच काय सांगितली रचना की एक वाक्य टेन्सचं असतं, एक वाक्य मॉडल ऑक्झिलरीचं असतं. दोन्ही वाक्य कधीच टेन्सचे नसतात किंवा दोन्ही वाक्य कधीच मॉडल ऑक्झिलरीचे नसतात. हे कंडिशनल सेंटेन्सचा नियम आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, दोन मॉडल ऑक्झिलरी आल्या त्याच्यामुळे हे दोन्ही आपले चुकलं, म्हणजे हे वाक्य आपलं चुकलं. मग बघा बी कुठं कटतंय, इथं आहे बी, आपल्याला तर करेक्ट ओळखायचं, इथं आहे बी. राहतं काय ऑप्शन नंबर सी. बघायची तरी गरज आहे का आपल्याला, तरी बघू आपण. बघा काय आहे. इफ यू हॅड कम 5 minutes अर्लियर आणि यू वुड हॅव गॉट, म्हणजे आता मी तुम्हाला हा नियम सांगणार आहे की जे पास्ट परफेक्ट, आता हे हॅड कम म्हणजे तुम्हाला कळालंच ना, हॅड प्लस V3 हे आपलं पास्ट परफेक्ट असतो. आणि पास्ट परफेक्ट जर इकडं कंडिशन म्हणजे इकडं असलं आपण टेन्सचं, तर इकडं आपल्याला मॉडल परफेक्शन प्लस V3 घ्यायचं असतं. मॉडल परफेक्शन V3 म्हणजे काय असतं तर मग तिकडं वुड हॅव V3 किंवा कुड हॅव, मग इथं काही पण येत असतं. इथं वुड म्हणून फक्त काय उडच येत असतं का नाही, कुड येत असतं, शुड येत असतं, फक्त त्याच्या पुढं हॅव आणि V3 येत असतं. हे मॉडल परफेक्शनचा नियम आहे. एवढं सोपं होतं. फक्त आपल्याला ए आणि बी फक्त नियम माहित असणं गरजेचं होतं मित्रांनो इथं, की जर प्रेझेंट असेल प्रेझेंटचे येणार. किती सिंपल आहे, वाक्य प्रेझेंट आहे, इथं पास्ट दिसतंय, गेलं. म्हणजे वाक्यामध्ये दोन मॉडल ऑक्झिलरी आहेत, गेलं. राहिलं फक्त ऑप्शन नंबर 3. म्हणजे इतकं सोपं हे पण होतं. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे. याच्यामुळे पीवायपीचं महत्व सांगते. जवळपास 6 ते 7 वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे. काय की द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स, म्हणजे आपल्याला ही जी इडियम आहे ना तर कोणती आहे तर ती कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. ह्याचा आपल्याला ह्याच्यासारखा म्हणजे अर्थ ओळखायचा आहे. तर लगेच आपल्याला ह्याचा अर्थ कळू नाही कळू. आता इथं पीवायक्यू आहे, याच्यावरून आपण उत्तर काढू शकत होतो, परंतु अर्थ घ्या ना. कॅट आणि डॉगची लाईफ कशी असते रे. आता मांजर आणि कुत्रा, ठीक आहे, यांची कंटिन्यू ते भांडतच असतात ना, कधी त्यांचं असतं का म्हणजे काय, म्हणजे ते असं त्यांचं भांडण असतं की ते कधीच संपत नसतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, त्यांनी फक्त एक उदाहरण दिले आपल्याला की हजबंड आणि वाईफचं कंटिन्यू ते भांडण असतं. फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं की कॅट आणि डॉग एक्झिस्टन्स म्हणजे ते कंटिन्यू भांडण करतात, म्हणजे त्यांचं कधीच भांडण संपत नाही. मग भांडणामध्ये फक्त आणि फक्त एकच की परपेच्युअल क्वॅरलिंग, क्वॅरल म्हणजे भांडण करणं. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन फक्त त्यांना टाकायचे म्हणून त्यांनी टाकले होते. आणि हा ऍज इट इज पीवायक्यू आहे. जवळपास 5 ते 6 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपला पहिला व्होकॅब्युलरी तुम्हाला सांगितली ना, जी 9 प्रश्न होते ना व्होकॅब्युलरीचे, त्यातले 5 जे पीवायक्यू आहेत, त्यातला आता आपला एक झाला हा पीवायक्यू. ठीक आहे. ते 4 पण कोणते आहेत ते तुम्हाला नक्की सांगणार. ठीक आहे. म्हणजे हा पण एकदम सोपा होता. आता बघा नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द, आता व्हॉइस ओळखायचा आहे आपल्याला. आता इथं पहिल्यांदाच आयोगाने हा पॅटर्न विचारला आहे. आतापर्यंत जेवढे काही व्हॉइसचे विचारले आहेत ना प्रश्न, तर फक्त वर एखादं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असणार खाली, मग आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा होता, किंवा वर एखादं पॅसिव्ह व्हॉइसचं उदाहरण असणार, खाली आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. पहिल्यांदाच त्यांनी अशा 2 उदाहरणं देऊन खाली मग ऍक्टिव्ह का पॅसिव्ह व्हॉइस हे विचारलं आहे. मित्रांनो जसं जसं आयोगाचा पॅटर्न बदललं ना त्या पद्धतीने आपल्याला बदलावं लागतं. आता असा प्रश्न विचारला आहे, येणाऱ्या एक्झामलाही असाच प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला तयारी ही अशाच प्रश्नांची करायची आहे किंवा अशाच पर्यायांची करायची आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला जे क्वेश्चन पेपर आहे त्याचं अनालिसिस का करा म्हणते, कारण त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होत असतो. म्हणजे आपण कधीतरी असे प्रश्न इथून मागे पाहिलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला हा प्रश्न नवीन नसणार. ठीक आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न नवीन वाटला, जरी मान्य ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस सगळ्यांना माहित असतो, परंतु जो पॅटर्न आहे का तो फक्त चेंज होता. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय ओळखायचं आहे की व्हॉइस ओळखायचं आहे. पहिलं वाक्य वाचते, डू नॉट इन्सल्ट द पुअर, आणि दुसरं आहे लेट द पुअर बी नॉट इन्सल्ट. आता ज्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची रचना माहिती ना त्याचा हा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. मग आता हे सांगायची गरज नाही की ऍक्टिव्ह व्हॉइस मग कोणत्या पण काळात असतो वगैरे, किंवा त्याचं V1 V2 V3 V4 कोणत्याही ते क्रियापदाचं रूप असतं, किंवा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हणलं तर फक्त V3 असतं. हे नियम आपल्याला सगळे पाठ असतात. आपण मेन्सला आहोत म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितच आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला एक गोष्ट माहित आहे की काय, कंपल्सरी ह्या पॅसिव्ह व्हॉइस किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसवर एक प्रश्न असणार. मग अशी क्वेश्चन टॅग असतो त्याच्यावर 1 ते कधी कधी 2 प्रश्न असणार. म्हणजे हे ठराविकच काय टॉपिक आहेत, आर्टिकल असणार, क्लॉज असणार, ह्याच्यावरती प्रश्न असतो म्हणजे असतो. त्याच्यामुळे हे टॉपिक आपण व्यवस्थित केलेले
पाहिजे, ठीक आहे. चला मग आता ह्याचं पहिलं होतं डू नॉट इन्सल्ट, म्हणजे सरळ सरळ वाक्य होतं आपलं. पहिला ऍक्टिव्ह वॉइस होता आणि दुसरा लेट द बुअर B+V3 आलं, म्हणजेच आपलं हे काय असणार आहे, पॅसिव्ह वॉइस आहे, म्हणजेच आपला ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. कधी कधी वाचताना आपण बघत चला, कधी कधी एकलाच पॅसिव्ह म्हणजे पॅसिव्ह वॉइस होतं, कधी कधी ह्याला. म्हणजे कसं असतं माहिती का, काय काय कधी कधी विद्यार्थ्यांचे एकदम उत्तर राईट येतात माहिती का, वरती जसं की मी तुम्हाला माझं उदाहरण काल सांगितलं ना, मी त्या प्रश्नपत्रिकेवरती 2 नंबर माझं उत्तर आहे, मी ते राईट करते आणि मी खाली उत्तरपत्रिकेवर 3 नंबर लिहिते, म्हणजे हाताना ते 2 मार्क घालवायचेत ना. पण तेच जर मी तिथं 2 सेकंद आणखी थांबून जरा दम घेऊन जर मी ते नीट उत्तराला गोल केलं असतं तर आज 2 प्रश्न म्हणजे 2 मार्क प्लस असते ना. पण ते कसं असतं, एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर परत ह्या गोष्टी काढून उपयोग नसतो, कारण जे आता झाले का ते आपण बदलू शकत नाही, परंतु जे पुढे आहे ना ते आपण नक्की बदलू शकतो ना. येणाऱ्या एक्झाम मध्ये आपण अशा चुका होता होईल तेवढ्या कमी करू शकतो ना. जसं की पेपर 1 ला मी ज्या चुका केल्या ती मी फक्त ठरवलं की आता जी पेपर 2 आहे लगेच जो 29 तारखेला झाला त्याच्यात मी एवढ्या चुका करणार नाही. मला वेळ नाही पुरला पण तरी सुद्धा मी काय केलं, फक्त बघितलं की नक्की मी उत्तर म्हणजे प्रश्नपत्रिकेवर ऑप्शन नंबर 2च केले का आणि खाली पण मी ऑप्शन नंबर प्रश्नपत्रिकेवर 2च केले का हे बघितलं का. कारण पहिल्या पेपरला खूप मोठी ठेस लागलेली होती ना, जवळपास 3 ते 4 प्रश्न असे हाताने गेलेले होते ना येत असताना सुद्धा. जसं की काल तुम्हाला सांगितलं मी ते तद्भव शब्द वगैरे किंवा ते कर्मभाव वगैरे शब्द, म्हणजे इतकं सोपे प्रश्न मी चुकलेले होते. फक्त का असं नाही की ते मला येत नव्हते, फक्त ते सिली मिस्टेक जे ऑप्शन नंबर 2 करायचं तर 3 केलेलं होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही अशा चुका करू नका ज्या मी केलेल्या आहेत ते, ठीक आहे. आणि हे आपल्याला एखादा शिक्षक वगैरे कोणी सांगू शकत नाही का, कारण त्यांचं काम काय असतं, फक्त आपल्याला जेवढं काय ते सिलेबस असेल तो फक्त कव्हर करून द्यायचा. परंतु हे एक आपल्याला एक विद्यार्थी सांगू शकतो का, कारण त्यानं स्वतः ते अनुभवलेलं असतं ना, त्याच्यामुळे तिथली ती सिच्युएशन जी खरी आहे ना ती सांगत असतो. आपल्याला काय कोणाला झाडावरही चढवायचं नाही किंवा काही नाही, आपण डायरेक्ट म्हणू शकतो एखाद्याला की काही नाही, खूप तिथं काहीच भीती नसते, काहीच नसतं आणि पेपरला टाइम तर जवळपास शेवटला 10 मिनिटं अशाला असे सगळे मुलं बसलेले असतात, असं आपण एखाद्याला नाही सांगू शकत ना. जी सिच्युएशन खरी आहे ना, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना भ्रमात राहू नये म्हणून ही सगळी तळमळ असते की बाबा त्या विद्यार्थ्यांना कोणत्याच भ्रमात राहू नये, त्याला जी रिअल परिस्थिती आहे ना पेपरची ती थोडेसे त्याला गांभीर्य यावं त्या गोष्टीचं. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश हाच की एवढं पण लाईटली घेत जाऊ नका. जेवढं तुम्ही काही विद्यार्थ्यांचं कसं असतं खूप लाईटली असतं, जसं होईल तसं होईल काय होईल, परंतु मित्रांनो सांगते कसे ह्याच्यामध्ये वर्ष निघून जाताना हे स्वतःला सुद्धा कळत नसतं. त्याच्यामुळे आणि जेव्हा पण 5-6 वर्ष निघून गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की अरे यार आपण इतका दिवस जो टाइम पास केलेला आहे ना तर त्याचं आपल्याला खूप मोठं आपल्याला त्याचं आता हे करावं लागणार आहे. त्याच्यामुळे म्हणते की जेवढे सध्या आहे ना आपल्याकडे वेळ एवढं चांगले ऍड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त आपल्याला करणं काय आहे, फक्त योग्य पद्धतीने अभ्यास करा ना, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत, सगळं आहे तिकडं. तुम्हाला असं तर नाही ना की रोज शेतामध्ये थोडंसं चला अर्धा दिवस काम करायचं आणि अर्धा दिवस मग नंतर अभ्यास करायचा, असं नाही ना. सगळ्यांना एसीच्या हॉलमध्ये तुम्हाला लायब्ररी आहेत, सगळ्या लायब्ररीमध्ये बसून तुम्ही कंटिन्यू 7 ते 11 ना कुणाचं डिस्टर्ब काही नाही. थोडे दिवस एवढे पेपर आहेत, करा मोबाईल बंद, करा सगळ्या बाकीच्या गोष्टी बंद, फक्त एकदा आपलं हे बनेपर्यंत, फक्त एकदा आपली लाईफ बनली, एकदा आपल्याला पेपर चांगले गेले, जे आपलं टार्गेट आहे ते आपलं एकदा पूर्ण झालं, परत हेच करायचंय ना, सगळं आयुष्य पडलंय ना पूर्ण आपल्याला ह्या गोष्टीसाठी. फक्त एवढं कळणं गरजेचं आहे की सध्या कोणत्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे हे कळणं खूप गरजेचं आहे आणि हे खूप कमी विद्यार्थ्यांना कळतं. त्याच्यामुळे ते मी म्हटलं नाही का लाखो विद्यार्थ्यांमधून जे निवडक विद्यार्थ्यांचं का सिलेक्शन होतात, कारण हे बाकीच्या गोष्टींमध्ये असल्या गोष्टींमध्ये पडत नसतं, हे पण लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता प्रश्नांकडे येऊ आपण. असे सोपे प्रश्न चुकू नका, एकदम सिंपल होता, फक्त पॅटर्न चेंज होता, बाकी काहीच नव्हतं, ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आता आणखी व्होकॅब्युलरी आली ऍज इट इज. PYQ म्हणजे हा दुसरा आपल्याला आता PYQ सापडणार. ईडीएम होती कोणती, शी कास्ट असाइड. आपल्याला तर वरचं वाचायची गरजच नव्हती पण तरी वाचू आपण. शी कास्ट असाइड म्हणजे आपल्याला एक कास्ट असाइड म्हणजे तिथं पण दिलेलं आपण कास्ट असाइड, हे याच्याबद्दल आपल्याला ओळखायचं होतं. ऑल शेम अँड इलोप विथ हर बॉयफ्रेंड, ठीक आहे. आता हे वाचलं, फक्त आपल्याला विचारलं काय माहिती का, ईडीएम विचारलं आहे की कास्ट असाइड ह्याची आपल्याला सेंटेन्स म्हणजे ह्याचा मिनिंग विचारला आहे. म्हणजे कास्ट असाइड म्हणजे काय असतं माहिती का, एखाद्याला पूर्णतः मनातून काढून टाकणं. आपलं असतं ना काय छोट्या गोष्टीला असतं ना की काही भांडण झाले की चला आता गेलं तू माझ्या मनातून वगैरे अशा टाईपचं आपण बोलतो ना, म्हणजे रिजेक्ट करून टाकतो आपण त्याला. मग इथं टोलरेट म्हणा, निग्लेक्ट म्हणा, फॉरगॉट म्हणा, याचा काहीच संबंध नव्हता, ऍज इट इज. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला अर्थानुसार कळत नसेल, ज्यानं PYQ केलं त्याचं डोळे झाकून लगेच त्याच्याकडे पटकन कास्ट असाइड वाचलं की रिजेक्टेड गेलं पाहिजे. मी वरचा प्रश्न काहीच वाचलेला नव्हता पेपरमध्ये, फक्त विचारले काय, ईडीएम्स विचारली कोणती, कास्ट असाइड ही फक्त ईडीएम्स विचारले आहे. डोळे झाकून माझं पटकन इकडे पेन ऑटोमॅटिक इकडे गेलेला असतो. आणि कधी कधी कसं असतं माहिती का मित्रांनो, आपल्याला जर उत्तर येत नसेल ना तर आपलं स्वतःचे डोळे सुद्धा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जात असतात का, कारण ते आपण कधीतरी वाचलेलं आहे म्हणून ते बरोबर आपल्याला त्या उत्तरापर्यंत सुद्धा घेऊन जात असतात, ठीक आहे. माझी फक्त कास्ट असाइड बघितलं, मला कन्फर्म माहित होतं की कास्ट असाइड म्हणजे रिजेक्टेड. मी खाली ऑप्शन मध्ये फक्त रिजेक्टेड शोधत होते, कुठे दिसतंय का,
इथं निग्लेक्टेड, फॉरगॉट, टॉलरेट, इथं दिसलं मला रिजेक्टेड. ऑप्शन नंबर 2 हे माझं उत्तर होतं. ॲज इट इज PYQ 2 झाले PYQ आपले. ठीक आहे, एकूण होतेच किती 9 होते व्होकॅब्युलरी, 9 पैकी 2 झाले. चला आता नेक्स्ट बघू. आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन, म्हणजे हा जर प्रश्न जर कुणाचा चुकला असेल ना तर मग खरंच ते स्पर्धेच्या बाहेर पडायला त्यांना हरकत नाही. ठीक आहे, कारण ही रिअलिटी आहे. आता आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन द अंडरलाईन वर्ड इज इन द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे सिली मिस्टेकनं सुद्धा हा प्रश्न चुकता कामा नये, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आपला विचार होतो की वूड, ठीक आहे, द टेबल इज मेड ऑफ वूड, म्हणजे वूड हा कोणत्या प्रकारचं नाउन आहे, मग ते ॲब्स्ट्रॅक्ट आहे का, कलेक्टिव्ह आहे का, मटेरियल आहे का, प्रॉपर आहे का, कॉमन आहे, एवढं कळायला पाहिजे. जसं आपलं तिकडे मराठीमध्ये असतं ना भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, सेम इकडे पण तसंच असतं. फक्त आपल्याला बघायचं होतं वूड हे काय आहे तर मटेरियल नाउन आहे, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तर पदार्थवाचक नाम होतं हे. मग बघायचं फक्त खाली ऑप्शन मध्ये मटेरियल. प्रॉपर नाउन म्हणजे काय की आपलं एखादं कोणाचं तर नाव असतं प्रॉपर ठेवलेलं. कॉमन नाव म्हणजे सामान्य नाव असतं. कलेक्टिव्ह म्हणजे काय तर समूहाचं नाव असतं. राहिलं आपलं मटेरियल, आपलं काय उड विचारलेलं आहे फक्त, म्हणजे एवढा सिंपल प्रश्न होता. म्हणजे काही प्रश्न कसे होते माहिती का याच्यामध्ये, ह्या 30 प्रश्नांपैकी ती 5 पॅसेज सोडले ना, काही प्रश्न खूप सोपे होते आणि काही प्रश्न जरा थोडेसे ते जसं की ए इज इन करेक्ट, बी इज करेक्ट वाले जरा थोडेसे होते डोकं खाण्यासारखे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज सेंटेन्सेस. आता रॉंग किंवा इनकरेक्ट विचारला आहे, कोणतं रॉंग आहे आणि कोणतं इनकरेक्ट. आता सध्या मित्रांनो हा प्रश्न इतका संदिग्ध आहे की बघा तुम्ही सध्या आयोगाने ह्याचं उत्तर 1 नंबर दिलेलं आहे, परंतु वाक्य जर बघितलं तर सध्या ह्याचं उत्तर 2 ही चुकीचं आहे. का, कारण दोज हे प्लुरल आहे, प्लुरल नंतर इज वाक्यात कधीच येत नसतं, त्याच्यामुळे हे आपलं चुकीचं आहे. आणि दोज, आणि इथून मागे एक आयोगानं प्रश्न विचारला होता राज्यसेवेला का काहीतरी की दीज, दोज की त्याच्यानंतर सॉर्ट्स ऑफ, म्हणजे सॉर्टच्या नंतर कधीही यस लागलेलं असतं जर प्लुरल करायचं असतं तर, परंतु त्याच्यावर तरी पण विद्यार्थ्यांनी काय समजा हे सॉर्ट नाही बघितलं, दोज नंतर आर आलेलं आणि ऑप्शन नंबर समजा ए इज करेक्ट आणि बी इज इन करेक्ट असं केलं होतं, म्हणजे ऑप्शन नंबर 2 केलेलं होतं. परंतु आयोगानं ना 2 दिलं उत्तर ना 4 दिलं आयोगानं उत्तर दिलेलं आहे. डायरेक्ट ए तर रॉंगच आहे आणि बी इज करेक्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे सध्या आता ह्याचं उत्तर आयोगच आपल्याला देऊ शकतो. मित्रांनो खूप असे जवळपास आतापर्यंत 2 प्रश्न झाले जे संदिग्धवाले आहेत. तो तर पहिला तर कॅन्सलच होण्याचे चान्सेस आहेत. तो म्हणजे ए इज इन करेक्ट आणि बी इज करेक्ट वाला. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे आता विच ऑफ द, बघा व्हाय डिड ही पनिश यू. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे. बघा पॅसिव्ह व्हॉइसचे 2 प्रश्न आले, एक तर समागाचं स्ट्रक्चर होतं आणि एक असा दुसरा होता पॅसिव्ह व्हॉइसचा. बघा आता पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे आपल्याला कशाचा, व्हाय डिड ही पनिश यू. आता मला एक कळतं की सगळ्याच्या मागं हे क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, एवढं इकडं माझी पटकन नजर गेली की क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे जे वाक्य असणार आहे का ह्या वाक्यामध्ये प्रश्न तयार होणं खूप गरजेचं आहे. मग आता माझं आणि प्रश्न तयार करण्यासाठी काय करावं लागतं, कधी पण सपोर्टिंग वर्ब अगोदर असतं आणि नंतर मग त्याच्या पुढे सब्जेक्ट किंवा समजा काय असेल ते म्हणजे त्याच्यानंतर मग सब्जेक्ट येत असते. एवढंच फक्त लक्षात ठेवा, सपोर्टिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. म्हणजेच आता मला ह्या 4 मध्ये फक्त एवढंच बघायचं आहे की कुठं सब्जेक्टच्या अगोदर सपोर्टिंग वर्ब दिसत आहे का. इथं यू वेअर पटकन ऑप्शन नंबर 1 गेला, ऑप्शन नंबर काटा म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 गेला, हे गेला. ठीक आहे, आता आपल्याला सी तर कन्फर्म राईटच आहे. मग पटकन डी कडे या ना, हु वॉज पनिश्ड बाय यू. हु इथं सरासर चुकीचं आहे, काहीच याचा संबंध नाही इथं हुचा. आणि इथं बघा व्हाय वेअर यू हे आपलं उत्तर असणार आहे. इथं वॉज ही हे चुकीचं आहे, वॉज हिची इथं काही गरज नव्हती. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर फक्त आणि फक्त सी हे इथं राईट होतं, म्हणजे ऑप्शन नंबर आपलं सी. म्हणजेच लक्ष कधी गेलं, पटकन बघितलं. नाही तर तुम्ही काय केलं, आता काही विद्यार्थ्यांचं कसं असतं पटकन बघणार, आता डिड ही पनिश यू पण बघणार नाही, तिकडे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे सांगायचा उद्देश की अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष जर दिलं तर आपण उत्तरापर्यंत लवकर पोहोचण्याचे आपले जास्त चान्स असतात. मला पटकन ह्या प्रश्नचिन्हाकडे माझी नजर गेली, म्हणजे मला एवढं तर कळालं की जे वाक्य असणार आहे किंवा जे उत्तर आपलं असणार आहे ना तर ते नक्कीच प्रश्न असणार आहे. म्हणजे त्या वाक्यामध्ये प्रश्न तयार होणं गरजेचं आहे. आणि प्रश्न तयार होण्यासाठी कशाची गरज आहे तर त्या जे सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर आपल्याला सपोर्टिंग वर्ब येणं गरजेचं आहे, कारण त्याची तशी रचनाच आहे ना, त्याच्याशिवाय आपला प्रश्न बनत नसतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 3 ह्या पण सोपा होता. मोठा दिसत होता प्रश्न, परंतु तो एकदम सोपा होता. ठीक आहे, बघा आता हा व्होकॅब्युलरीचा आहे, हा PYQ प्रश्न नाहीये. ओके, परंतु जे आपण पुस्तक वाचलेले असतील व्होकॅब्युलरीसाठी किंवा जे समजा आपण ह्याची काहीच गरज नव्हती आपल्याला, कशामुळे माहिती का, आपल्याला काय विचारायला आहे, समजा हे सोडून द्या ट्रॅजिक, आणि इकडं ट्रॅजिकला आपल्याला काय विचारलं आहे तर कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अँटोनिम्स विचारला आहे. पटकन गोल करून घ्या, अँटोनिम्स आहे का सिनोनिम्स आहे का, त्याचा सेम मिनिंग विचारला आहे का, काय विचारलं आहे. अँटोनिम म्हणजे काय आपल्याला कळालं की विरुद्धार्थी शब्द. आता मला ट्रॅजिकचा मिनिंग माहिती आहे की ट्रॅजिक म्हणजे काय असतं माहिती का, ट्रॅजिक म्हणजे दुःख.
ट्रॅजिक म्हणजे दुःख, मला एवढं तर कळालं ना, ट्रॅजिक म्हणजे दुःख. आणि मग दुःखाला आता आपल्याला अँटोनिम शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला दुःखाला अँटोनिम आहे कॉमिक. लगेच हे म्हणजे काही कळायची गरज नव्हती. आता हे रिडिक्युलस म्हणजे काय असतं की हास्यास्पद असतं, आणि हे इडियट आणि फुलिश तर आपल्या रोजच्या वापर म्हणजे कितीदा तरी आपण रोज हे आपल्या मित्रांना मैत्रिणींना वापरत असतो, काय इडियट आहे वगैरे काय, म्हणजे याच्यावर काही अर्थच लागत नव्हता. फक्त आपल्या ह्याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा, त्याच्यासाठी कोणत्या पुस्तकाची गरज नव्हती ना, म्हणजे कशाचीच गरज नव्हती. फक्त तुम्हाला तिथं कॉमन सेन्स म्हणलं ना, 4 प्रश्न हे तुम्हाला पूर्णतः कॉमन सेन्स वरचे दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण एवढं एकदम सोपी लेवल होती याची पण. फक्त इथं लक्ष करत चला बरं का, हे विचारलंय काय अँटोनिम आहे का. इथं जर सिनोनिम्स म्हणलं असतं तर मग दुःखाला सिनोनिम्स कोणता आहे मग ते आपल्याला शोधावं लागलं असतं, परंतु इथं आपल्याला अँटोनिम्स विचारलं आहे, म्हणजेच आपलं इथं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार. ठीक आहे, एकदम सोपी लेवल होती. चला आता इथं बघूया. आता आपल्याला काय ओळखायचं, पटकन हे करा, करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. इथं आता अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे नक्कीच ह्या शब्दाचा आपल्याला ह्या 4 पैकी मिनिंग ओळखायचं आहे. आणि जर ह्या 4 पैकी मिनिंग ओळखायचं असेल तर आपल्याला वाक्याचा सेन्स ओळखता येणं खूप गरजेचं आहे. मग आता वाक्य वाचायचं, शी वॉज ऑलवेज सॉलिसिटस अबाउट द वेलफेअर ऑफ हर स्टुडंट. आता ह्या वाक्याच्या अर्थावरून लगेच ज्याला अर्थ कळाला त्याचं उत्तर तर मग अशीच निघलं पण असेल. ठीक आहे, अर्थ काय आहे याचा, शी म्हणजे तिला एकदम अशी तळमळ आहे विद्यार्थ्यांसाठी की त्या विद्यार्थ्यांचं काहीतरी चांगलं व्हावं, त्या विद्यार्थ्यांचं काहीतरी कल्याण व्हावं, अशी तिला तळमळ आहे, तिला शी. ठीक आहे, म्हणून तिला तळमळ आहे. मग आता बघायचं, आता स्ट्रॉंग म्हणजे काय रे, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. रिलायबल म्हणजे काय, रिलायबल म्हणजे आता आपण म्हणतो त्याला विश्वासू किंवा विश्वास. नंतर राहिलं काइंड म्हणजे काय, काइंड म्हणजे दयाळू. ठीक आहे, म्हणजे ह्या 3 जे आहेत ह्यांचा काही एक संबंध नव्हता. आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. कन्सर्न म्हणजे काय असतं माहिती का, की कन्सर्न म्हणजे काहीतरी एखाद्या म्हणजे गोष्टीची तळमळ वाटणं, काहीतरी म्हणजे हे वाटणं, म्हणजे एखादं चांगलं हो बाबा, असा ह्या वाक्याचा अर्थ होता. त्या वाक्याच्या अर्थावरून आपल्याला म्हणजे सेन्सवरून हे काढायचं होतं. म्हणजे झालं का, हे दुसरा प्रश्न आपला सेन्सवरून निघत होता. म्हणजे 2 प्रश्न हे PYQ होते व्होकॅब्युलरीचे, 2 प्रश्न हे आपले सेन्स वरून होते. असे एकूण 4 झाले. ओके, आणखी आता 5 आहेत व्होकॅब्युलरीचे, ते आल्याच्या नंतर तुम्हाला सांगेल. म्हणजे इथे आपल्याला जास्त डीप काही व्होकॅब्युलरी करायची किंवा गरज नव्हती, कारण विद्यार्थ्यांचं एवढं हे ना की बाबा व्होकॅब्युलरी नेमकी करावी कुठून किंवा करावं काय किंवा काय, हेच त्यांना आणखीन प्रश्न आहे. आणि भले मोठेचे मोठे पुस्तक वाचत बसता, परंतु जर पेपर पाहता किंवा प्रश्नांचा पॅटर्न पाहता कळेल की निम्म्याच्या वर तर आपले ॲज इट इज PYQ आहेत. जर PYQचं व्यवस्थित अनालिसिस केलं तर आपल्याला गरज आहे का एवढं ह्या व्होकॅब्युलरीचं टेन्शन घ्यायची. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की झाला आपला हा प्रश्न एकदम सोपा, वाक्याचा अर्थ कळाला, आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. आर्टिकलचा प्रश्न आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आर्टिकल असो, क्वेश्चन टॅग असो, डायरेक्ट इनडायरेक्ट असो, ऍक्टिव्ह वॉइस असो, डिग्री असो, म्हणजे हे आयोगाचे ठरलेले टॉपिक आहेत. तिथं आयोग प्रश्न विचारतो म्हणजे विचारतोच. ठीक आहे, बघा काय विचारलं आहे, फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. हा प्रश्न खूप विद्यार्थी चुकलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचं जाऊ द्या, मी स्वतः हा प्रश्न चुकलेला आहे. परंतु परत आणखीन तीच माझी मोठी चूक कोणती, प्रश्नपत्रिकेवर 1 आणि उत्तरपत्रिकेवर 1 टिक मार्क केलं. प्रश्नपत्रिकेवर अ आणि दच केलं का, कारण एवढा सोपा प्रश्न कसं काय मी चुकू शकते. ठीक आहे ना, पण तरी चुकले ना का, जर तेच मी इथे एखाद्या हॉलमध्ये बसून किंवा समजा लायब्ररीमध्ये बसून पेपर सोडला असतो तर तो माझा चुकला असतो का, नाही. कारण ते प्रेशर वेगळंच असतं, ते सगळ्या गोष्टी वेगळ्याच असतात. मी म्हटलं ना, जे तिथे 1 तास असतो ना त्याला फक्त माहित असतं. ठीक आहे, चला, फिल इन द करेक्ट आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्स. आर्टिकल बघायचं आहे, ही इज अ बायोलॉजिस्ट असतं, हे आयोगाचा PYQच आहे. आणि म्युझिक इज द फूड ऑफ लव. आता इथे विद्यार्थ्यांनी काय काय केलं माहिती का, की आता आपल्याला माहिती की जे आर्टिकल द आहे, द कसं ओळखायचं, तिथं काहीतरी स्पेसिफिकच असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण आर्टिकल द चा वापर करतो. हे आपल्याला नियम म्हणजे माहित असायला पाहिजे की अ कुठे येणार, आर्टिकल ॲन कुठे येणार, आर्टिकल द कुठे येणार, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाठच पाहिजेत. त्याच्याशिवाय आपल्याला उत्तरापर्यंत आपण निघणार नाहीत. मग विद्यार्थ्यांनी काय केलं, ही इज अ बायोलॉजिस्ट, आणि दुसरीकडे म्युझिक इज अ म्हणजे ऑप्शन नंबर 2 खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे म्हणजे अच इथं केलं किंवा ॲन इथं केलं, परंतु जे आपलं आयोगाचं उत्तर आहे तर हे द आहे. आता इथं द का आहे, आपण तर म्हणू की इथं काही स्पेसिफिक एखादी गोष्ट आहे का, नाही. किंवा मग तरी कसं काय इथं आर्टिकल द घेतला आहे, तर म्युझिक इज डॅश डॅश फूड ऑफ लव. तर इथे एक नियम आहे द चा, काय की जर तुलना करायची असेल तर आर्टिकल द चा वापर केला जातो इथं. आणि तुलना करायची असेल, मग आता वाक्य बघा, म्युझिक इज द फूड ऑफ लव, म्हणजे त्या म्युझिकची ह्या फूड ऑफ लव म्हणजे प्रेमाचं काय फळ असेल, काहीतरी ते प्रेमाचं फूड असेल त्याच्यासोबत ह्या म्युझिकची तुलना केलेली आहे. म्हणून इथं आपला ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणजे तिथं आपलं आर्टिकल इथं द असणार होतं. ठीक आहे, आपण काही विद्यार्थ्यांनी इथं काय केलं की इथं स्पेसिफिक कोणती गोष्ट नाहीये, त्याच्यामुळे इथं आर्टिकल द तर कन्फर्म येऊ शकत नाही. त्याच्यामुळं इथं खूप सारे विद्यार्थी म्हणजे फसले होते. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही इज अ बायोलॉजिस्ट हे तर आपल्याला कन्फर्म शुअरच होतं, फक्त दुसऱ्यामध्ये थोडंसं
आपण कन्फ्युज होऊ शकत होतं, ठीक आहे. पण जर तुम्हाला नियम माहित असेल ना तर तुमचं हे उत्तर चुकलं नसतं. हातचे 2 मार्क चांगले होते. पण हे उत्तर काढून देखील त्या प्रश्नपत्रिकेवर हे टिक मार्क केलं आणि उत्तरपत्रिकेवर मग ते द आणि परत बघते दचा तर काही संबंध होता काय 1 नंबर मध्ये. ही इज द बायोलॉजिस्ट म्हणजे काही संबंधच नव्हता ना. त्याच्यामुळे पण आता कसं असतं शेवटी चूक ती चूक असते, ठीक आहे. आणि ती मान्य करता येणं पण खूप गरजेचं असतं. काही काही विद्यार्थी आपल्या चुकाचं मान्य करत नाहीत, त्याच्यामुळे आणखीन ते तिथंच असतात. हे पण लक्षात ठेवा. जर आपण एखादा पेपर देत असो त्याच्यात आपल्याला जर 40-42 मार्क पडत असतील आणि वारंवार जर ह्याच चुका होत असतील तर मग आपल्याला सुधारण्याची गरज आहे की नाही हे स्वतःनं ठरवायचं असतं. कारण का एकच वाक्य आपल्याला माहित असतं की जर स्वतःची परिस्थिती बदलायची असेल तर ती फक्त आणि फक्त आपण स्वतःच बदलू शकतो. हे फक्त लक्षात ठेवा. चला, पास्ट मध्ये आपल्याला किती अपयश आले, काय गोष्टी घडल्या आपल्यासोबत, हे आपल्यासाठी काहीच मॅटर करत नाही. ते झालं आपण त्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाहीत. परंतु येणारे जे पण काही समजा पुढची एक्झाम असेल किंवा काही गोष्टी असतील आपण त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवे ना. परंतु काही विद्यार्थी आपल्या चुका शोधत नाहीत आणि सगळ्यात मोठी ती चूक असते त्यांची, ठीक आहे. जर समजा एखादा आता 30 एप्रिलला पेपर झाला, ठीक आहे. आता 30 एप्रिलला हा जो पेपर होता आपला कंबाईन पूर्व परीक्षेचा, त्याच्यामध्ये समजा एखादा 40-42 वर असेल किंवा समजा त्याच्या पुढे जातच नसेल तर मग त्यांना पटकन शोधून काढा ना की 30 एप्रिलला मी काय चुका केल्या, जे की येणार आता मी 2024च्या जे एक्झाम असेल पूर्व परीक्षेची त्याच्यामध्ये मी चुका करणार नाही. हे तुम्ही काढत नाही लगेच. फक्त आणि फक्त ती झाला पेपर आपला, आपण रिझल्टच्या बाहेर पडलो की झालं 10-12 दिवस एन्जॉय वगैरे करायचं आणि आणखी नंतर पुढच्या परीक्षेची तयारी करायची. मी म्हणते पुढच्या परीक्षेची तयारी करण्याच्या ऐवजी जर तुम्ही ह्या चुका शोधत गेलात ना, ह्या चुकांवर काम करत गेलात ना तरच तुमची पुढची परीक्षा ही व्यवस्थित जाऊ शकते. नाहीतर आहेच मग आपला तो 40-42 वरती आपण अडकून असतो, ठीक आहे. आणि मग सारखं वारंवार विचारायचं की नेमकं काय करायचं की आम्ही 40-42 वरच अडकतो, नेमका कसा अभ्यास करायचा. अरे तू चुका शोध ना अगोदर. तुझ्या चुका जोपर्यंत तू शोधत नाहीस तुझ्या त्याशिवाय तुला कळणार आहे का की बाबा मी कुठं चुकलो, काय चुकलो. आता मी लगेच मला कळालं की माझ्या जवळपास पहिल्या पेपरला ते एक प्रश्नपत्रिकेवर 1 टिक मार्क करायचं आणि उत्तरपत्रिकेवर 1च टिक मार्क करायचं. मला ही चूक कळाली पटकन. मी ती 29 तारखेच्या म्हणजे लगेच दुसऱ्या पेपरला मी ती चूक सुधारली ना. वेळ गेला परंतु एकही सिली मिस्टेक होऊ दिली नाही का. मग हे चुकांवर काम करता येणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी की लक्षात ठेवा तुम्ही. एकदम सोपा होता. थोडंसं म्हणजे विद्यार्थ्यांना केलं होतं ते द मुळे, कारण कोणती एखादी गोष्ट तिथं स्पेसिफिक नव्हती म्हणून, ठीक आहे. चला आता स्टोइक ऍज इट इज. हा तर प्रश्न एवढ्या वेळेस आलेला नाही कशाला पण. ते क्लास 3 असो आपलं ग्रुप बी असो राज्यसेवा सहित हा प्रश्न जवळपास 6 ते 7 वेळेस येऊन गेलेला आहे. स्टोइकचा अर्थ हे करायचा आहे आपल्याला, हे म्हणजे अंडरलाईन. हा अंडरलाईन वर्ड म्हणजे करेक्ट फ्रेज फॉर द वर्ड अंडरलाईन, ठीक आहे. म्हणजे आता अंडरलाईन केलेली कोणती स्टोइक आहे याचा करेक्ट मिनिंग शोधायचं आहे. आता स्टोइक म्हणजे काय असतं माहिती का. आपल्यामध्ये जे आपले एमपीएससीचे विद्यार्थी आहेत ना निम्म्याच्या वर असे स्टोइक विद्यार्थी असतात. स्टोइक म्हणजे काय माहिती का, ज्याला की काहीच होत नाही. म्हणजे प्रीचा रिझल्ट गेला तरी त्याला दुःख होत नाही, प्रीचा आपला रिझल्ट आलाय आपलं कशा सिलेक्शन झाले तरी त्याला सुख होत नाही. म्हणजे सुख पण होत नाही त्याला, दुःख पण होत नाही. म्हणजे आनंद पण होत नाही त्याला आणि दुःख पण होत नाही. अशी व्यक्ती म्हणजे ते स्टोइक. आणि काही काय असतं बघा, काहींना काहीच फरक पडत नाही, काही एक झालं तरी काहीच फरक पडत नाही, ठीक आहे. म्हणजे आणि जे की आपल्या एमपीएससी मध्ये ते जास्त विद्यार्थी असणार आहे, ठीक आहे. स्टोइक इज अ पर्सन मग लगेच बघायचं की ते इंडिफरंट टू पेन म्हणजे त्याला पेन पण होत नाही, म्हणजे काही दुःख पण होत नाही. प्लेजर म्हणजे त्याला काही आनंदही होत नाही. अशाला काय म्हणतो आपण, स्टोइक म्हणतो. ऍज इट इज पीवायक्यू होता बघा. 3 प्रश्न पीवायक्यू झाले, 2 सेन्सचे झाले. आपली होकॅब्युलरी सांगते ना, जे विद्यार्थी म्हणतात ना होकॅब्युलरी खूप अवघड आहे त्यांच्यासाठी स्पेशली ते मला वारंवार सांगायचं आहे की तुम्ही फक्त ते हे करून ठेवलंय की मोठा भाऊ की बाबा खरंच होकॅब्युलरी खूपच अवघड आहे की काय. त्यांच्यासाठी फक्त सांगायला लागले की जर तुम्ही व्यवस्थित पीवायक्यूचं जरी अनालिसिस केलं ना तरी तुमचा एकदम काय म्हणतात त्याला ते पट्ट्यातला पेपर असणार आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. फक्त तो 1 तास जमला पाहिजे. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. पहिलं माझं प्रेफरन्स कशाला असणार, गोल करायचं. विचारलंय काय ते पटकन करायचं. एक डोक्यावरचं वजन कमी होतं किंवा एक काम केल्यासारखं आपल्याला वाटतं की चला बाबा एक तर आपण कन्फर्म केलं की आपल्याला शोधायचंय काय करेक्ट काय इनकरेक्ट. म्हणजे आता इनकरेक्ट शोधायचं आहे. बघा आता विद्यार्थ्यांना आता फक्त काय काय कसे असतात माहिती का, कधी कधी प्रश्न की करेक्ट काय आहे आणि इनकरेक्ट काय आहे हे शोधायचं असतं आपल्याला. परंतु खाली मग 3 वाक्य देतात. पहिली गोष्ट तर विद्यार्थ्यांना हे काय विद्यार्थ्यांना कळतच नाही की हे नेमकं वाक्य आहे कशाचं आणि शोधायचं काय आहे त्यातलं सिली मिस्टेक. तर लगेच कळायला पाहिजे की आता वाक्य वाचल्याच्या नंतर द सिल्वर हे आपलं मटेरियल नाउन आहे. मग असं जसं होतं ना उड हे मटेरियल नाउन आहे, तर सिल्वर हे सुद्धा मटेरियल नाउन आहे आणि त्याच्या अगोदर द आलेला आहे. म्हणजे मला एवढं कळालं की जे मटेरियल नाउन असतं त्याच्या अगोदर आर्टिकल येत नसतं, कोणतंच आर्टिकल येत नसतं आणि इथं द हे आर्टिकल आलेलं आहे. म्हणजे मला एवढं तर कळालं की हे जे आपल्याला चुकीचं ओळखायचंय ना तर हे आर्टिकलचा प्रश्न आहे. आर्टिकलचा हा दुसरा प्रश्न असणार आहे हे पण लक्षात ठेवा. मग अशी एक आलेला होता म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन आपलं गेलं. मग बघा ना पटकन आपल्याला इनकरेक्ट शोधायचंय ना. बी गेलं.
बी गेलं, कारण ए तर कन्फर्म आहे. बघा आता दुसरं, ही इज स्टडिंग इन द युनिव्हर्सिटी. द युनिव्हर्सिटी नसतं मित्रांनो, इथं अ युनिव्हर्सिटी असतं, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपल्याला वाटतं की आपण ते नाही का पाठ केलं असतं, AEIOU ह्याच्या अगोदर कधी पण आर्टिकल कोणतं येत असतं तर ॲन येत असतं, पण ते आपण शाळेत शिकलेलो होतो. ही आपली ऍडव्हान्स इंग्लिश आहे. इथं असं नसतं. प्रत्येकाचे नियम आहेत. म्हटलं ना, आर्टिकल ए असो, आर्टिकल द असो, आर्टिकल ॲन असो, ह्याचे प्रत्येकाचे नियम आहेत. हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथं हे पण म्हणजे आपलं ऑप्शन नंबर चुकलं. आणि ह्याचं उत्तर काय दिलं माहिती का मित्रांनो आयोगानं? ऑप्शन नंबर ए आणि बी. आणि खरी मजा कधी माहिती का? जेव्हा ऑप्शन नंबर 3 हा सुद्धा चुकीचाच आहे. हे सुद्धा वाक्य चुकीचंच आहे, कारण लास्ट 2 इयर म्हणलेलं आहे, म्हणजे लास्ट 2 डेज म्हणजे लास्टच्या 2 दिवसापासून ही क्रिया सुरू आहे. आणि इकडे मग जर 2 दिवसापासून ही क्रिया सुरू असेल तर वॉज हे कधीच इकडे येत नसतं. इकडे आपल्याला बीन हे पाहिजे होतं, म्हणजे हॅड बीन पाहिजे होतं आपल्याला, त्याच्यामुळे हे. आणि राज्यसेवा 2022 आत्ताचा पेपर झालेला आहे, त्याच्यामध्ये ॲज इट इज हे आयोगानं वाक्य दिलेलं आहे. आणि ते चुकीचं वाक्य दिलेलं आहे, सरळ सरळ चुकीचं हे वाक्य आयोगानं दिलेलं आहे. परंतु ऑप्शनच आपले असे नाहीत, आणि आयोगानं सरळ सरळ ए आणि बी हे इनकरेक्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे तिन्ही हे वाक्य चुकीचे आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त आता इथे ह्या प्रश्नामध्ये मला सांगायचा उद्देश काय तुम्हाला, की कधी कधी आता नुसतं आपला इनकरेक्ट कोणकोणते आहेत किंवा करेक्ट कोणकोणते आहेत हे वाक्य फक्त विचारतात, म्हणजे असं सांगत नाहीत की चला बाबा हे आर्टिकलचे आहेत, मग आर्टिकलचे हे वाक्य आहेत खाली, मग हे ओळखा तुम्ही की चुकीचे आहेत का बरोबर आहेत, हे आपल्याला कोणी सांगत नाही. कधी कधी मग असा आयोग हे करतो. त्यासाठी आपल्याला एकदम डिटेलमध्ये अभ्यास असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण, आणि मेन्सला आहोत आपण, मी आणखी तुम्हाला वारंवार सांगते, आपण काही सरळ सेवा वगैरे करत नाहीत की चला हा वरचं थोडंफार वाचलं की हा अ कुठे येते, ॲन कुठे येतं, द कुठे येतं, चला आपलं प्रश्न सुटतो. असं नसतं मित्रांनो. इथं मेन्सला तुम्हाला तेवढं तिथं लॉजिक लावणं गरजेचं आहे की नक्की हा प्रश्न कशाचा आहे. जेव्हा मी पहिला सिल्वर शब्द वाचला आणि त्याच्या अगोदर द हे वाचलं, तिथंच मला कळालं की काय हा आर्टिकलचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे तीनही आपले ऑप्शन काय आहे सध्या चुकीचे आहेत. आयोगानं सध्याचं उत्तर काय दिलेलं आहे, ए आणि बी आपल्याला इनकरेक्ट विचारले आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आता, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट. पटकन गोल केलं इनकरेक्टला. आता इनकरेक्ट ओळखायचं आहे. अशाला आता एवढं पाहिजे का, आता एल्स दॅन आणि एल्स बट. ठीक आहे. आता कधी कधी आयोगानं काय केलं असतं माहिती का, ऑप्शन आता एकच हा समजा सेंटेन्स बनवलेला असतं आणि मग खाली असे ऑप्शन असते की मग ए बी सी आणि समजा डी मध्ये काय नो एरर असे ऑप्शन असले असते. आपल्याला मग ओळखायचं होतं की आपल्याला काय, कारण तो पण पॅटर्न आहे आणि हा पण पॅटर्नचा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता याच्यासाठी आपल्याला कन्फर्म माहित पाहिजे की एल्सच्या नंतर काय येतं, एल्सच्या नंतर दॅन येतं का एल्सच्या नंतर बट येतं, हे आपल्याला कन्फर्म माहित पाहिजे. जसं की नो सुनरच्या नंतर दॅनच येतं, हार्डलीच्या नंतर व्हेनच येतं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तसं इट इज नथिंग एल्स बट, कारण एल्सच्या नंतर नेहमी बटच येत असतं. म्हणजेच आता आपल्याला काय ओळखायचं आहे, इनकरेक्ट ओळखायचं आहे. मग ए इज इनकरेक्ट आणि आपलं बी इज हे करेक्ट असणार आहे. आणि हा जो पॅटर्न आहे ना असल्या ऑप्शनचा, हा फक्त आणि फक्त ह्याच हे जो 2022चा पेपर आहे ना याच्यामध्येच आयोगानं ह्याचा अवलंब केलेला आहे. ठीक आहे. कारण इथून मागं आपण बघतो कधीच असे प्रश्न किंवा असे ऑप्शन आयोगानं विचारलेले नाहीत. जो ऑप्शन त्यांनी नवीन फक्त पद्धत विचारलेली आहे, बाकी प्रश्न सगळे सेमच आहेत. कन्फर्म झालं एल्सच्या नंतर बट. याच्यासाठी तुम्हाला कन्फर्म माहितच पाहिजे की ते आपलं एल्सच्या नंतर बटच येतं. ठीक आहे. आता बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ देम. आता लगेच पटकन, मी म्हणलं ना तुम्हाला प्रश्न वाचला की नेमकं विचारायचे काय ते पटकन बघा. आता हे असा कॅन्सल होण्याचे चान्सेस आहेत. विद्यार्थ्यांनी खूप सारे आक्षेप घेतलेले आहेत. जसं आपण दुसरा का तिसरा प्रश्न बघितला होता ना, तो ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट, सेम तो आणि हा सेमच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता इथं बघा, आय शॅल से दिस ऑन हर फेस आणि आय शॅल से दिस टू हर फेस. आता आपल्यासारखे विद्यार्थी आपण प्रश्न बघता क्षणी आता आपल्याला असे ऑप्शन आहेत, पण अशा ऑप्शनवरून जाण्यापेक्षा आपण काय करणार, पटकन विचारले का आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे, मग आपण जर आपण विचार केला असता मग आपण काय ऑप्शन मध्ये काय बघणार की हा आता आपल्याला कन्फर्म माहिती की ऑन हर फेस आणि टू हर फेस. ऑन हर फेस कधीच नसतं, हे आपलं राईट आहे. मग आपण काय करणार, ए इज इनकरेक्ट करणार ना, का, कारण आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. परंतु मित्रांनो इथं आयोगानं ऑप्शन नंबर हे दिलेला आहे, म्हणजे बी इज करेक्ट हे उत्तर दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं होते सेम तो जो दुसरा का तिसरा प्रश्न होता ना आपला, ते आणि ह्या दोन्ही सेम आहेत. दोन्ही कॅन्सल होण्याच्या मार्गावर आहेत. व्हायलाच पाहिजे, ते झालेच पाहिजेत तर ठीक आहे. कारण विचार करा ना, जे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून व्यवस्थित ह्या प्रश्नाचे अनालिसिस करून योग्य उत्तर काढले, तरीही फक्त आयोगाने इथं हे बी इज करेक्ट, ज्यांनी तुक्के मारलेले असतील ना ते पोर ह्या अभ्यासू विद्यार्थ्यांच्या पुढे जातील. परंतु हे फक्त आणि फक्त आपल्याला जे माहित असताना देखील किंवा आपण वाक्याच्या सेन्सनुसार जरी आपण उत्तर काढलं ना तरी सुद्धा तेच उत्तर येत असतं. परंतु आयोगाचं हे उत्तर आहे. त्याच्यामुळे शेवटी आता आयोग ह्याला कॅन्सल तरी करेल. ठीक आहे. आणि करायलाच पाहिजे. बघा नेक्स्ट आहे आता
हा प्रश्नामध्ये पण खूप संदिग्ध होता. संदिग्ध म्हणजे आयोगाच्या दृष्टिकोनातून हा संदिग्ध नाही, आपल्या दृष्टिकोनातून आहे. कारण आपल्याला कन्फ्युजन झालं होतं ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये की नेमका हा प्रेझेंट टेन्स आहे का परफेक्ट टेन्स आहे. ठीक आहे. परंतु मित्रांनो सगळ्यात सोपं बघा, आपल्याला काय ओळखायचं आहे, टेन्स ओळखायचा आहे की कोणता त्याने यूज केलेला आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock धिस मॉर्निंग. आता जर इथं प्रेझेंट टेन्स म्हणलं ना, प्रेझेंट टेन्स म्हणलं तर आपला तो कोणता असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. तो कोणता वाला, एम आर व्ही 4 वाला येत असतो. परंतु आपल्याला सरळ इथं हॅज आहे ना, हॅज बीन विचारलं आहे ना, लगेच कळतं आपल्याला हॅज हॅज हॅड आपण कुठं घेत असतो, परफेक्ट टेन्स मध्ये घेत असतो. एवढ्यावरून नाही, फक्त हॅज वरून नाही आपलं उत्तर निघत होतं की ते परफेक्ट आहे. उगीच विद्यार्थ्यांनी 1 आणि 4 मध्ये इतकं कन्फ्युजन केलं, इतकं. तेच जरी समजा असं असतं ना की हे तर ॲमिजार किंवा काहीतरी असं असतं ना, ॲमिजार बीन वगैरे काय असतं, मग आपण विचार केला असता की प्रेझेंट टेन्सचा काही. परंतु इथं सरळ इट हॅज बीन रेनिंग सिन्स 8 o'clock धिस मॉर्निंग. पूर्ण वाक्य वाचायची गरज नाही, फक्त आपल्याला हॅज बीन वरून कळालं होतं की हा परफेक्ट टेन्स आहे. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर किती उत्तर होतं, तर ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर होतं. ठीक आहे. बघा नेक्स्ट आता PYQ ॲज इट इज PYQ व्होकॅब्युलरी आहे. फ्रेजल वर्ब आहे. फ्रेजल वर्ब तुम्ही बघा इथून मागे आयोगाच्या सगळे ॲज इट इज आहे. जवळपास आता जो 2020चा पेपर होता ना, तो कधी झाला, 2022ला झाला होता बघा. त्याच्यामध्ये कॅरी ऑन विचारलं होतं, म्हणजे कंटिन्यू सुरू ठेवणे एखादी क्रिया, कॅरी ऑन विचारला होता. आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा ऑप्शन होता, म्हणजे की आता आपलं उत्तर हे असणार आहे. काय वाक्याचा अर्थ बघा, सबऑर्डिनेट डॅश डॅश द ऑर्डर्स देअर सुपेरियर्स. म्हणजे कॅरी आउट म्हणजे काय असतं ह्याचा मराठीमध्ये अर्थ जर म्हटलं तर अंमलबजावणी. ठीक आहे. कॅरी आउट म्हणजे काय, तर अंमलबजावणी करणे. तर बघा वाक्याच्या सेन्सनुसार सबऑर्डिनेट कॅरी आउट द ऑर्डर्स, कॅरी आउट द ऑर्डर्स ऑफ देअर सुपेरियर्स, म्हणजे सुपेरियरच्या ऑर्डरची त्यानं अंमलबजावणी केली. हे आपल्याला हे तर वाक्याच्या सेन्सनुसार येतं. कॅरी वेट किंवा कॅरी ऑफ हे आपलं काहीच नव्हतं इथं. जसं की मी तुम्हाला सांगितलं फ्रेजल वर्ब ॲज इट इज हे जशी की कॅरी ऑन विचारली होती गेल्या वेळेस, तशी यावेळेस कॅरी आउट हे विचारलेली आहे. ठीक आहे. आणि ही ॲज इट इज PYQ आहे. बघा मित्रांनो जवळपास किती प्रश्न हे म्हणजे व्होकॅब्युलरीचे बरं का. हे काहीतरी तुम्हाला नवीन दिसत आहे का, आणि जे 2 नवीन दिसले ते पण आपण कसे एकदम कॉमन सेन्सनं काढले की नाही. त्याच्यामुळं घाबरू नका व्होकॅब्युलरीला. आपण खूप घाबरतो काय होईल, म्हणजे कुठून येते व्होकॅब्युलरी कळतच नाही. एवढे मोठे मोठे पुस्तकं वाचतो, एवढं सगळं वाचतो, एवढी व्होकॅब्युलरी केली तरी जर त्याच्यातून येत नसेल तर, मी तुम्हाला सांगितलं ना, ज्यांनी ह्या पेपरला एवढी व्होकॅब्युलरी केली असेल त्याच्यापेक्षा ज्यांनी कॉमन सेन्सने ते प्रश्न सोडले असेल का ते त्यांच्या आज पुढे गेलेले असतील, हे पण लक्षात ठेवा. ओके. आता बघा रीड द सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट विच वन ऑफ द 2 इज इनकरेक्ट. बघा इथे इनकरेक्ट आहे का करेक्ट आहे, म्हणजे हे ओळखायचं होतं. आता सध्या आयोगाचं बघा, आयोगाने सध्याचं उत्तर काय दिलेलं आहे, ए इज इनकरेक्ट दिलेलं आहे आणि बी इज करेक्ट दिलेलं आहे. परंतु मित्रांनो जर आपण वाक्याच्या सेन्सनुसार गेलो बघा, द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेजेस, ह्याला अगोदर अंडरलाईन करा, डॅमेजेस टू माय स्कूटर, आणि द इन्शुरन्स कंपनी हॅज टू पे फॉर द डॅमेज टू माय स्कूटर. आता इथं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर डॅमेज म्हटलं तर काय, ह्याचा मिनिंग काय होतं, तर डॅमेज म्हणजे आपल्याला माहिती काय, नुकसान होणे काहीतरी, आणि डॅमेजेस म्हणजे काय असतं, तर नुकसान भरपाई असते इथं. आणि जर वाक्याचा आपण विचार केला, वाक्याचा विचार केला तर आपल्याला ऑप्शन नंबर ए इज आपलं हे राईट पाहिजे होतं आणि ऑप्शन बी हे आपलं चुकीचं पाहिजे होतं. परंतु तसं नाहीये, इथं उत्तर वेगळं दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणून आपलं सध्या तरी ऑप्शन हे ए इज इनकरेक्ट दिलेलं आहे आणि बी इज करेक्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळं आणि आपण जर वाक्याच्या सेन्सनुसार बघितलं तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर यायला पाहिजे होतं. ठीक आहे. परंतु आयोगाचं सध्या तरी पहिल्या की तरी ऑप्शन नंबर 1च हे उत्तर आहे. विद्यार्थ्यांनी हे पण ऑब्जेक्शनला पाठवलेला आहे प्रश्न. ठीक आहे. आता बघू आपण सेकंड की काय येतं त्याचं उत्तर चेंज करून ते. आता बघा हे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, करेक्ट आहे लगेच कळायला पाहिजे. इथं बेल दिसतं, इथं बेल दिसतं, इथं बेल दिसते, म्हणजे नक्कीच हा कशाचा प्रश्न आहे, तर आपला होमोफोन्स. म्हणजे काय असतं माहिती का, जरीही त्याचा उच्चार सेम असेल तर त्याचे अर्थ वेगळे असतात, असं त्याला होमोफोन्स असं आपण म्हणत असतो. तर आपल्याला ह्याच्यातलं ते ओळखायचं होतं. मग बघा आता दे रिसिव्ड 100 बेल्स ऑफ कॉटन. बेल्स ह्या बेल्सचा अर्थ होत असतो त्याला काय म्हणतात मराठीमध्ये आपण गड्डी वगैरे. ठीक आहे. कॉटनची गड्डी हे आपलं राईट आहे. आता इथं बघा ही वॉज रिलीज्ड ऑन बेल, म्हणजे आपण म्हणत नाहीत का तो बेल वरती सुटला वगैरे ते. ठीक आहे. आणि तिसरं आहे द पियॉन रिंग्स द बेल. आता रिंग हे बेल चुकीचं आहे, तर इथं आपल्याला हे बेल यायला हवी होती. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर फक्त सी इज, म्हणजे फक्त 3 म्हणजे सी हे आपलं चुकीचं आहे. आपल्याला ओळखायचं काय आहे, करेक्ट ओळखायचं आहे. मग बघायचं की ए आणि बी कुठं करेक्ट दिसत आहे का. हो मला दिसत आहे ऑप्शन नंबर 2.
आता जर तुम्हाला तसं नसेल तर फक्त ऑप्शन नंबर 3 वरून नाही करू शकत होता तुम्ही का, इथं सी करेक्ट आहे म्हणजे आपलं हे गेलं, इथं तर नुसतं सी करेक्ट आहे हे गेलं, म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि बी, जे ऑप्शन नंबर ए आणि 2 मध्ये फक्त तुम्ही कन्फ्युज झाला असतात. मग इथं पण ए आहे तिथं पण ए आहे म्हणजे कन्फर्म एचं वाक्य बरोबर आहे आपलं, फक्त बी बघायचं होतं की ही वॉज रिलीज्ड ऑन बेल म्हणजे तो बेलवर सुटला, आणि हे BAIL हेच असतं त्या बेलचं स्पेलिंग व्यवस्थित, त्याच्यामुळे हे आपलं ए आणि बी हे राईट होतं. तिसरं का चुकीचं होतं, कारण जर त्या रिंग्ज असते का तर ती ही बेलवाली असते, ठीक आहे, हे बेल नसतं, त्याच्यामुळं हे चुकीचं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे आता. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट आन्सर फ्रॉम द क्वेश्चन. ठीक आहे, आता आपल्याला काय ओळखायचं आहे, करेक्ट आन्सर ओळखायचा आहे. बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवतो की मी प्रत्येक प्रश्न वाचला की करेक्ट काय आहे इनकरेक्ट काय आहे याच्यावरती जास्त लक्ष देते, कारण मी तुम्हाला म्हटलं ना जवळपास ते आपलं खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतं, फक्त आपण त्याला एकदा टिक मार्क करून व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. आता बघा, जॉन इज माय कझन ब्रदर आणि जॉन इज माय कझन, आपण कधी बोलता बोलता आता हा पण कॉमन सेन्सचा प्रश्न होता का, आपण बोलता बोलता कधी म्हणतो का की ही इज माय कझन ब्रदर, आपण सहज काय म्हणतो की ही इज माय कझन असं म्हणत असतो, त्याच्यामुळे कझनच्या नंतर ब्रदर हे चुकीचं आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय आहे तर ए इज इनकरेक्ट आणि बी इज करेक्ट. म्हणजे जवळपास आयोगानं बघा 5 ते 6 प्रश्नाचे असे ऑप्शन दिलेले सगळे सेमच आहेत, हे ए इज इनकरेक्ट बी इज करेक्ट, ए इज इनकरेक्ट बी इज करेक्ट, आणि तिथली तर अशी सिच्युएशन असती ना तिथं कळतच नाही नेमकं ते ए इज करेक्ट आहे का बी इज इनकरेक्ट आहे, म्हणजे ती गोंधळाची परिस्थिती एवढी असते ना, त्याच्यामुळे आपण येणार उत्तरही चुकवत असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सध्या आता ह्या असल्या ऑप्शनची सुद्धा प्रॅक्टिस ठेवा. ठीक आहे, म्हणजे आता इथं सरळ सरळ हे आपलं सोपं होतं म्हणून काही नाही. ठीक आहे, कझनच्या नंतर ब्रदर कधीच येत नसतं, त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 1 तर हे कन्फर्म चुकीचंच आहे. ठीक आहे, बघा आता ॲज इट इज PYQ. लेज इज फेअर ह्याचा आपल्याला अर्थ विचारला होता. लेज इज फेअर म्हणजे काय असतं माहिती का, एक म्हणजे हस्तक्षेप न करणे कशामध्ये. बघा ना मग खाली ऑप्शन बघा, कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली रीड. क्लिअर रीड म्हणजे याचा काही संबंध नाही, किंवा क्लिअरली हेड म्हणजे व्यवस्थित मी ऐकू शकतो, व्यवस्थित मी वाचू शकतो, किंवा समजा काहीतरी हे फ्यू सिलेक्ट पीपल वगैरे काय द गव्हर्नमेंट ऑफ फ्यू सिलेक्ट पीपल ह्याचा काहीच मिनिंग होत नाही. परंतु हा नॉन इंटरफरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड कॉमर्स आणि इंडस्ट्रीज म्हणजेच काय करत असतं गव्हर्नमेंट याच्यामध्ये. लेज इज फेअर म्हणजे हस्तक्षेप न करणे, हे इथं आपलं ऑप्शन नंबर म्हणजे 3 नंबर हे आपलं म्हणजे इथं उत्तर होतं. ठीक आहे, ॲज इट इज PYQ होता, खूप सोपा होता. नेक्स्ट आहे म्हणजे हे होकॅबलरी आताचा होता ना प्रश्न, तो पण होकॅबलरीचा प्रश्न आहे, म्हणजे एवढे सोपे होते. आता बघा, चूज द ऑप्शन, पटकन बघायचं, करेक्ट ओळखायचं ना, करेक्ट मिनिंग ओळखायचं ना आपल्याला. ठीक आहे, आता इथं विंड सब दिसतं, इथं वाइंडिंग दिसतं, इथं विंड म्हणजे थोडक्यात मला कळालं लगेच काय, पटकन हे कळणं गरजेचं आहे की हा प्रश्न नेमका कशाचा आहे, तर लगेच मला कळालं की होमोफोनचा आहे. म्हणजे 2 प्रश्न झाले मित्रांनो आतापर्यंत होमोफोनचे, एक बेलचा आणि एक विंडचा. आता ह्या प्रश्नाचं आपण उत्तर कशा पद्धतीने काढू शकत होतो, जवळपास आपण 3 पद्धतीने ह्याचं उत्तर काढू शकत होतो. एक मिनिंग नुसार काढू शकत होतो, किंवा जर वाक्याच्या टेन्स नुसार काढू शकत होतो, एक मिनिंग नुसार किंवा वाक्याच्या टेन्स नुसार, किंवा मग जे आपलं हे आहे ना जे नाउन आहे का व्हर्ब आहे त्याच्यानुसार आपण काढू शकत होतो. तर बघा लक्षात घ्या, द रोड विंड्स अप द माउंटेन ह्याचा मिनिंग होतो की ते माउंटेन जे म्हणजे ते रोड जो आहे का त्या माउंटेनला त्याने वेढा घातलेला किंवा टर्न केलेला आहे, हे आपल्याला लगेच तिथं कळून येतं. म्हणजे ह्याच्यानुसार तर आपल्याला लगेच कळायला आपल्याला गरजच नाही खालचे 3 ऑप्शन बघायचे, म्हणजे इथंच आपलं उत्तर निघालं. पण तरी पण जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल तर लगेच बघा ऑप्शन नंबर 2 बघा, इथं वॉज वाइंडिंग आहे. वॉज म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. ठीक आहे, हा पास्ट टेन्स असल्यामुळं आपलं हा पास्ट टेन्स आहे, त्याच्यामुळे लगेच बघायचं असतं की ऑप्शन जे 2 नंबर आहे बीला, मग कुठं आहे दिसतंय का आपल्याला पास्ट टेन्स. ठीक आहे, मग बघा इथं इथं बघा केम आहे, इथं बघा नुसतं 2 नंबरला ट्विस्ट आहे, इथं बघा कन्क्लूड आहे आणि इथं आहे ट्विस्टेड. तर मित्रांनो हे ट्विस्ट आणि कन्क्लूड हे दोन्ही पण आपले प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे हे आपले 2 ऑप्शन तर कटले. ठीक आहे, म्हणजे आता फक्त आणि फक्त 1 आणि 4 मध्ये बघा, आता इथं प्रेझेंट आहे, इथं पण समजा टर्न्सला प्रेझेंट आहे, इथं पण व्रॅप्सला प्रेझेंटच आहे. इथं समजा वॉज म्हणजे दुसऱ्याला वॉज आहे म्हणजे आपल्याला पास्ट पाहिजे आहे, दुसऱ्यामध्ये केम आहे, ह्याच्यामध्ये पण ट्विस्टेड आहे म्हणजे हे पण बरोबर आहे. मग आता आपलं चुकतं कुठं, मग आता बघा इथं हिज आहे, हिजच्या नंतर वाइंड आहे, म्हणजे मला एक गोष्ट कळाली की हिज असो हर असो याच्यानंतर कधी पण काय येत असतं तर याच्यानंतर कधी पण नाऊनच येत असतं. हे आपलं मग बघायचं आता, हे ब्रीथ आणि हे खालचं वालं ब्रीथ, मग दोन्हीपैकी कोणतं नाऊन आहे, तर ऑप्शन नंबर ए हे आपलं काय आहे तर नाऊन आहे. हे वालं ब्रीथ जे आहे का तर हे नाऊन आहे, मग हे वालं ब्रीथ काय आहे तर हे आपलं वर्ब आहे म्हणजे क्रियापद आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न पण सोडवू शकत होतो. म्हणजे जवळपास आता मग तुम्ही बघा याच्यामध्ये होमोफोन्स जे की फक्त एकदम कशानुसार आपण वाक्याच्या सेन्सनुसार सोडू शकत होतो. नंतर जे दुसरा पण होता तो होमोफोन्स कोणता होता आणखीन तो बेलचा वगैरे, तो पण आपण ॲज इट इज सोडू शकत होतो. बाकीचे सगळे PYQ फक्त आणि फक्त ते ट्रॅजिक वाला आणि आणखीन एक तो कन्सर्न वाला, असे 2च फक्त आपल्याला नवीन होते, ते पण आपण त्याच्यानुसार सोडू शकत होतो.
अशा पद्धतीने जे आपले 30 प्रश्न होते, 30 प्रश्नांपैकी जे आपले 25 प्रश्न आहेत याचा आपण व्यवस्थितरित्या अनालिसिस केलेला आहे. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण काल मराठीचा पेपर बघितला त्याच पद्धतीने आज आपण इंग्लिशचाही पेपर बघितलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जर आपण पेपर सॉल्व्ह केला तर होणाऱ्या चुका ज्या आहेत ना त्यात खूप कमी प्रमाण होईल बरं का होणाऱ्या चुकांचं. ठीक आहे. पहिली गोष्ट तर काय, पटकन अगोदर बघायचं वरी काय करेक्ट आहे काय इनकरेक्ट आहे ते पटकन शोधायचं, त्याला पटकन टिक मार्क करून घ्यायचं. दुसरं काय आपलं लगेच पटकन बघणं म्हणजे बघायचं आहे की मग खालीनुसार आता ऑप्शननुसार जे प्रश्नपत्रिकेवर केलेलं आहे तेच आपण खाली उत्तरपत्रिकेवर केलेलं आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानुसार काय होणार माहिती का, होणाऱ्या चुका ज्या आहेत ना आपल्या त्या कमी होणार. होता येईल थोडं त्या इलिमिनेशन पद्धतीचा वापर करत चला जेणेकरून ती तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचवणार असते. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जे मराठी आणि इंग्लिश पेपर बघायला गेलं, पेपर एकदम म्हणजे मॉडरेट होता, जास्त हार्डही नव्हता किंवा जास्त असा सोपाही नव्हता, पेपर मॉडरेट होता. आणि फक्त वेळेअभावी हा काही विद्यार्थ्यांना हा पेपर अवघड गेलेला आहे. ठीक आहे. परंतु जर आपल्या अभ्यासाची जर योग्य पद्धत असेल, पेपर सोडवायची तर प्रॅक्टिस असेल, PYQचे योग्य अनालिसिस असेल तर आपला म्हणजे पेपरमध्ये ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या आपल्या थोड्याशा कमी प्रमाणात होतील. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जेवढे पण आता मान्य काय केलं तर इंग्लिशचे पण पुस्तकं पाठ आहेत पण आलेला प्रश्न त्याला टॅकल करता येत नाही. हे कशामुळे तर जे PYQ आहे त्याचं तुम्ही अनालिसिस करत चला. जे आयोगाची प्रश्नपत्रिका घ्या ना तुम्ही, एवढे आहे जवळपास प्रत्येक राज्यसेवेची घ्या, कंबाईनची घ्या, कोणतीही घ्या, परंतु फक्त सोडवण्याचा प्रयत्न करत चला. आणि सोडवल्याच्या नंतर अशा पद्धतीने अनालिसिस केलं ना तर तुम्हाला एक म्हणजे तुम्हाला एक अशी म्हणजे हे होऊन जाते, हिंट मिळून जाते की जर प्रश्न नंतर अशा प्रकारचा आला तर आपण अशा पद्धतीचं त्याच्यात म्हणजे असं त्याचं उत्तर टॅकल करायचं असतं हे आपल्याला कळून येतं. ठीक आहे. जवळपास 2-3 प्रश्न आहेत कॅन्सल होण्यासारखे, 1-2 म्हणजे संदिग्ध पण आहेत. शेवटी आता पहिली की तर आलेली आहे, आयोग आता दुसऱ्या की नाहीचं काय उत्तर देत आहे ते आपण बघू आणि जे ते दुसरं आन्सर की उत्तर देईल त्याच्यानुसार मग आपल्याला ते ठरवायचं की मग हे नंतर इथून पुढे पॅटर्न मग तोच फॉलो करायचा. कारण शेवटी आपण आयोगाचंच सगळ्या गोष्टी म्हणजे आयोगच हे असतो म्हणजे त्याच्या बाहेर आपण नंतर जात नसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आज आपलं व्यवस्थित जे इंग्लिशचं आहे ते डिस्कशन संपलेलं आहे. सर्वांना जर लेक्चर आवडलं असेल नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.